नमस्कार मित्रांनो. आज आपला त्रिदलतर्फे पुन्हा एक वेबिनार झाला. त्रिदल हे या गटाचं नाव विचारपूर्वक आणि कल्पनेतून ठेवण्यात आलं आहे, ज्याच्यामध्ये सर्व श्री आनंद पांडे, श्री धर्माधिकारी आणि मी राजेंद्र धोंगडे आम्ही तिघेही निवृत्त वनाधिकारी आहोत. आणि वन कर्मचारी वनाधिकारी यांना प्रत्यक्ष कामकाज करताना होणाऱ्या अडचणी याबद्दल आपल्या अनुभवाच्या आधारे आणि कायदा किंवा तरतुदी, शासनाचे निर्णय, कार्यपद्धती याच्या आधारे मार्गदर्शन करणे असा उपक्रम आम्ही तिघाही निवृत्त वनाधिकाऱ्यांनी घेतला आहे. आणि त्यात आज माझ्याकडे जो वनकायद्याविषयक प्रश्न येतात त्याच्यावर मी मार्गदर्शन करत असतो. त्यात आज आलेला जो विषय होता तो म्हणजे इन्व्हेस्टिगेशन आणि इन्क्वायरी किंवा मराठीमध्ये अन्वेषण आणि चौकशी याच्यामध्ये कायदेशीररित्या काय फरक आहे आणि कशा पद्धतीने त्याचे अर्थ लावले जातात याची वस्तुस्थिती आज मी माझ्या व्याख्यानाच्या माध्यमातून सांगितली आहे. आपण जरूर ऐका, समजून घ्या आणि त्यात सुधारणा असतील तर अवश्य सुचवा. आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. तर मी आजचा विषय सुरू करतो. आजच्या विषयासाठी जो प्रश्न आहे मित्रांनो, हा प्रश्नाबद्दल थोडंसं सुरुवातीला सांगतो की असंख्य प्रश्न पांडेसाहेबांकडे येतात, काही माझ्याकडे येतात, काही धर्माधिकारी साहेबांकडे येतात आणि काही वेळेला चर्चेमधून अन्य ठिकाणी देखील येतात. आजच्या प्रश्नाचं वैशिष्ट्य असं की हा प्रश्न हा अत्यंत उत्तम प्रश्न आहे. आजपर्यंत या कार्यशाळेमध्ये जे काही 3-4 वेबिनार झाले त्याच्यामध्ये आलेल्या प्रश्नापैकी हा अतिशय उत्तम प्रश्न आहे. या प्रश्नाबद्दल महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर अन्य ठिकाणच्या वनविभागात देखील आणि महाराष्ट्रात देखील थोडाफार संभ्रम आहे असा प्रश्न आहे. हा प्रश्न असा आहे की इन्व्हेस्टिगेशन आणि इन्क्वायरी, अन्वेषण आणि चौकशी याच्यामध्ये मूलभूत फरक काय आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इन्व्हेस्टिगेशन अँड इन्क्वायरी? वारंवार आपल्याकडे इन्क्वायरी शब्द येतो, कधी इन्व्हेस्टिगेशन शब्द येतो. तर आपण इन्व्हेस्टिगेशनसाठी मराठीमध्ये इथून पुढे अन्वेषण हा शब्द वापरू, जो अचूक त्याचं अधिकृत मराठी भाषांतर आहे. आणि चौकशी हा इन्क्वायरीसाठी वापरू. मित्रांनो, लक्षात घ्या की या विषयाबद्दल असंख्य वर्कशॉपमधून आम्ही ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला हा प्रश्न येतो आणि त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण होतो किंवा वेगवेगळी मतं असतात. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा कायद्याचा विषय आहे, एकाग्र चित्ताने ऐका. जे काही तुम्हाला नोटिंग करायचं असेल, नोंद करायची असेल तर वही, पुस्तक, पेन काय ते तुम्ही बरोबर ठेवा आणि शांततेने ऐकून घ्या. ऐकत असताना प्रश्न पडला तर चॅटबॉक्समध्ये प्रश्न टाका. आपण शक्यतो आजच चर्चेला घेऊ. आणि कदाचित यावर प्रश्नाची जास्त संख्या आली तर आपण जास्त प्रश्न आला आणि हाच विषय असेल, इन्क्वायरी किंवा इन्व्हेस्टिगेशन हाच जर प्रश्न असेल, या विषयावरच प्रश्न असतील तर कदाचित पुढच्या वेबिनारला घ्यायचं का नाही हे आम्ही आयोजक पांडेसाहेब, मी, धर्माधिकारी साहेब बसून ठरवू आणि त्या दृष्टीने नियोजन करू शकू. चौकशी हा शब्द नेहमी आपल्यामध्ये संभ्रम का निर्माण करतो त्याची अनेक कारणं आहेत. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही चौकशी म्हटलं की आम्हाला पहिल्यांदा आठवते ती विभागीय चौकशी आणि प्राथमिक चौकशी. वनविभागात किंवा कुठल्याही सरकारी विभागात जेव्हा एखादा कर्मचारी काम करतो तर त्या बिचाऱ्याला चौकशीला अनेक वेळा सामोरं जावं लागतं. त्यामुळे दोन प्रकारच्या चौकशी असतात, प्राथमिक चौकशी आणि दुसरी असते विभागीय चौकशी. त्यामुळे विभागीय चौकशीबद्दल तर पांडे सर अधिकारवाणीनं सांगतच असतात, त्याबद्दल मी आज इथे बोलणार नाही. परंतु ते जे दोन शब्द आपल्या डिपार्टमेंटल इन्क्वायरी आणि प्रिलिमिनरी इन्क्वायरीचे येतात त्याच्यापेक्षा या कायद्यातला चौकशी हा शब्द वेगळ्या अर्थाने आहे, एवढंच मला या प्रसंगी सांगायचं. दुसरं, कधी कधी आपल्याला नेहमी येतं की एखाद्या कर्मचाऱ्याबद्दल किंवा अधिकाऱ्याबद्दल तक्रार येते आणि विभागाच्या कार्यालयामध्ये तक्रार आली की कुठला तरी सिनियर अधिकारी पुन्हा चौकशी कामी येतो. सो चौकशी हा शब्द आपल्याला तिथेही पुन्हा पुन्हा ऐकायला मिळतो. त्याच्यानंतर पुढे असं होतं की एखाद्या गुन्हा प्रकरणामध्ये आपण एखाद्या व्यक्तीला अटक केली आणि आपला कर्मचारी तिथे बोलत असतो आपल्याशी. तो कर्मचारी आपल्याला सांगतो, साहेब मी जरा त्याच्याकडे चौकशी करतो की त्यांनी हा माल कुठून आणला, गुन्हा कुठे केला. म्हणजे तो वास्तविक पाहता चौकशी हा शब्द वापरतो, खरं तर तो चौकशी करत नसतो, तो इंटरॉगेशन करत असतो. इंटरॉगेशन आणि चौकशी गोष्ट वेगळी आहे. इंट्रॉगेशन करणे याचा अर्थ असंख्य प्रकारचे प्रश्न खोदून विचारणे, क्रॉस करणे आणि त्याच्याकडून सत्य माहिती काढण्यासाठी, खरी गोष्ट माहिती काढण्यासाठी प्रयत्न करणे, याला इंट्रॉगेशन म्हणतात. आरोपीबरोबर आपला जो संवाद होत असतो तो बेसिकली इंट्रॉगेशन असतो, परंतु आपण तिथे सुद्धा चौकशी वापरतो. आणखी रूढ अर्थाने सामाजिक व्यावहारिक पद्धतीने सुद्धा वापरतो. अरे बाबा ते रेल्वेचं वेळापत्रक काय याची जरा चौकशी करून ये, मला नागपूरला जायचं आहे, नागपूरच्या गाडीची चौकशी करून ये. दुसराही पद्धतीनं करतो. सध्या बाजारामध्ये या वस्तूचा भाव काय चाललेला आहे
सागवानच्या कट साईजचा रेट सध्या मार्केटमध्ये काय आहे, जरा चौकशी करून घे. तर ह्या चौकशी या शब्दाचा असा जो सर्वसामान्य अर्थ आहे, त्यामुळे कायद्यामध्ये चौकशी कशाला म्हणतात याच्याबद्दल आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. आणि हा संभ्रम घेऊन आपण जेव्हा कायद्यात काम करतो त्यावेळेला मग आपल्याला असंख्य अडचणी येतात. तर आज आपण असं ठरवलेलं आहे की हे जे चौकशी आणि अन्वेषण हे जे दोन शब्द आहेत, याचा वन्यजीव कायदा आणि वन कायदा म्हणजे इंडियन फॉरेस्ट ॲक्ट आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट याच्यामध्ये मित्रांनो हे शब्द कुठे आले. पहिल्यांदा आपण थोडंसं आपल्या ज्याला काय म्हणून स्मरणशक्तीला ताण देऊ आणि तुमच्यासमोर कायदा आणायचा प्रयत्न करू. काल्पनिकदृष्ट्या कमी वेळात तुम्ही कायद्याचं पुस्तक उघडणार नाही. वन्यजीव कायदा जो आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन किंवा अन्वेषण हा शब्द एका ठिकाणी आलेला आहे आणि तो शब्द आलेला आहे सेक्शन 58 मध्ये. आणि त्या सेक्शन 58 वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये म्हणलंय शॅल हॅव पॉवर्स फॉर द पर्पज ऑफ मेकिंग इन्व्हेस्टिगेशन. अन्वेषण करण्याच्या दृष्टीने खालील अधिकार आहेत. अन्वेषण करण्याच्या मध्ये हे खालील अधिकार वापरायचे आहेत आणि हे 58चे अधिकार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ACF पासून APCCF वाईल्ड लाईफ पर्यंत दिलेले आहेत. ओके, आता आपण इंडियन फॉरेस्ट ॲक्टवर येऊ. इंडियन फॉरेस्ट ॲक्टमध्ये जर तुम्ही बारकाईनं पाहिलं तर इन्व्हेस्टिगेशन हा शब्द कुठेच आलेला नाही. परंतु इंडियन फॉरेस्ट ॲक्टच्या सेक्शन 72(1)D मध्ये 72(1)D फॉर डॉक्टर मध्ये इन्क्वायरी हा शब्द आलेला आहे. आणि हा शब्द जो इन्क्वायरी शब्द आलेला आहे त्यामुळे इन्क्वायरी शब्द आलेला आहे त्यामुळेच पुष्कळदा आपल्याला प्रश्न असा पडतो की मग इन्क्वायरी होऊ शकते 72 मध्ये, परंतु इन्क्वायरी होत असेल तर मग इन्व्हेस्टिगेशन इंडियन फॉरेस्ट ॲक्टमध्ये कुठे आहे. तर हा थोडासा संभ्रम होतो की इंडियन फॉरेस्ट ॲक्टमध्ये इन्व्हेस्टिगेशन हा शब्द आलेला नाही, परंतु 72(1)D मध्ये इन्क्वायरी हा शब्द आलेला आहे. मग आता प्रश्न असा येतो, पुढचा प्रश्न असा पडतो की मग इंडियन फॉरेस्ट ॲक्ट खालचे किंवा भारतीय वन अधिनियमाखालचे जे गुन्हे आम्ही न्यायालयात टाकतो हे केवळ चौकशीच्या आधारावरच जातात का हो? केवळ चौकशीच्या आधारावर कोर्ट त्यांना शिक्षा देतं का हो? केवळ चौकशी केली की कोर्टाचं काम होतं का हो? कोर्ट एवढ्यावर समाधान मानतं का हो? मग इन्व्हेस्टिगेशन करायचंच नाही का? मग इन्व्हेस्टिगेशन आपण करत नसेल तर कोर्ट फक्त चौकशी आपण केलेली, आपण म्हणजे वनाधिकारी सक्षम वनाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीच्या आधारेच कोर्ट शिक्षा देतं का? असे असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये येतात आणि त्याचं उत्तर घेण्यासाठी आपल्याला हळूहळू कायद्याच्या माध्यमातून या गोष्टीचा उलगडा करायचा आहे. लक्षात घ्या. मग आता पुढचा प्रश्न असा येतो की मग आपल्याला ह्या दोन गोष्टीची व्याख्या नीट समजून घ्यावी लागेल. बघा, चौकशी आज करतो आणि इन्व्हेस्टिगेशन किंवा अन्वेषण होतच नाही फॉरेस्ट ॲक्टमध्ये असं जर आपण म्हणलो आणि कोर्ट त्याच्यावरच समाधान मानून लोकाला आरोपींना शिक्षा देतं असं जर म्हणलं तर मित्रांनो आपलं कायद्याचं ज्ञान कितपत आहे? मग हा प्रश्न जर कुणाला पडला किंवा असं प्रश्नचिन्ह कोणी उभा केला तर आपण काय समजणार? म्हणून कृपया लक्षात द्या की आपल्याला पहिल्यांदा आता चौकशी आणि त्याच्याशिवाय इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन म्हणजे चौकशी इन्क्वायरी आणि इन्व्हेस्टिगेशन म्हणजे अन्वेषण यांच्या व्याख्या शांतपणे समजून घ्यायच्या आहेत. पहिल्यांदा मी तुमच्यासमोर इन्व्हेस्टिगेशन किंवा अन्वेषणची व्याख्या आणलेली आहे जी क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या सेक्शन 2 मध्ये आहे. ती व्याख्या असं म्हणती ऑल प्रोसिडिंग्स अंडर द कोड फॉर कलेक्शन ऑफ एव्हिडन्सेस कंडक्टेड बाय अ पोलीस ऑफिसर ऑर बाय एनी पर्सन अदर दॅन ए मॅजिस्ट्रेट हू इज ऑथराइज्ड बाय द मॅजिस्ट्रेट. क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये असलेल्या सर्व तरतुदीचा वापर करून पुरावा संकलन करण्याचं काम, एव्हिडन्स कलेक्शन, पुरावा गोळा करण्याचं काम कोण करू शकतो? एकतर पोलीस ऑफिसर किंवा मॅजिस्ट्रेटने प्राधिकृत केलेला व्यक्ती. वनाधिकारी हा पोलीस अधिकारी नाही. त्यामुळे आपण ह्या दुसरा सदराखाली मोडतो की मॅजिस्ट्रेटने प्राधिकृत केलेला व्यक्ती या सदरात आपण मोडतो. मग तुम्ही म्हणाल सर मॅजिस्ट्रेट काय वेगळ्याने ऑर्डर काढतो का? नाही, मॅजिस्ट्रेट वेगळ्याने ऑर्डर काढत नाही. तर मॅजिस्ट्रेट हा तुमच्या कायद्यामधल्या तरतुदी विचारात घेतो आणि तुम्ही जे काम करताय त्याला एक प्रकारे अनुमती देत असतो. परंतु या संज्ञेमध्ये आणखी एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांनी म्हटलं की अदर दॅन ए मॅजिस्ट्रेट म्हणजे लक्षात घ्या पोलीस ऑफिसर किंवा जो व्यक्ती ज्याला मॅजिस्ट्रेटने प्राधिकृत केलं आहे हे दोनच इन्व्हेस्टिगेशन किंवा अन्वेषण करू शकतात. आपण दुसऱ्या सदरात मोडतो, हाही मुद्दा क्लिअर झाला. आपण पोलीस ऑफिसर नाही. परंतु अदर दॅन मॅजिस्ट्रेट म्हटलंय म्हणजे कधीही मॅजिस्ट्रेट इन्व्हेस्टिगेशन करत नाही. गुन्ह्याचा अन्वेषण, तपास, पुरावे गोळा करण्याचं काम मॅजिस्ट्रेट करत नाही.
मॅजिस्ट्रेटचं काम हे पुराव्यांच्या आल्यानंतर पुढचं काम आहे. लक्षात घ्या, मॅजिस्ट्रेटचं काम पुरावा गोळा करणे नाही. पुरावा गोळा करणे हे काम एकतर पोलीस ऑफिसरचं आहे किंवा मॅजिस्ट्रेटने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीचं आहे, असं क्रिमिनल प्रोसिजर कोडचं सेक्शन 2H म्हणतं आहे. ओके, आता पुरावा गोळा करणे याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने खूप मोठा प्रकाश टाकलेला आहे आणि ही गोष्ट अतिशय स्पष्ट केलेली आहे. सुप्रीम कोर्टाचे हे जे प्रकरण आहे, डायरेक्टर ऑफ एन्फोर्समेंट विरुद्ध दीपक महाजन नावाचं सुप्रीम कोर्टाचं हे सायटेशन आहे. या सुप्रीम कोर्टाच्या सायटेशनमध्ये याच्यावर अतिशय विस्ताराने प्रकाश टाकलेला आहे आणि हा प्रकाश टाकलेला आहे तो तुमच्यासमोर याच्यासाठी आणतो की आपल्यासमोर अनेक प्रश्न आलेले असतात की साहेब मग आमच्याकडे इन्व्हेस्टिगेशन कोण करतं. तर त्यांनी म्हटलं आहे द वर्ड इन्व्हेस्टिगेशन, अन्वेषण इज जनरली ऑफ द फॉलोइंग स्टेप्स. इन्व्हेस्टिगेशनमध्ये खालील टप्पे किंवा खालील स्टेजेस किंवा खालील स्टेप्स असतात. बघा काय म्हटलं आहे, अंडर द कोड ऑफ इन्व्हेस्टिगेशन कन्सिस्ट प्रोसिडिंग टू द स्पॉट, घटनास्थळावर जाणे. हे मित्रांनो इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. जरा नीट ऐकून घ्या, शांतपणे ऐकून घ्या. घटनास्थळावर जाणे हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. असर्टेनमेंट ऑफ द फॅक्ट्स अँड सर्कमस्टान्सेस ऑफ द केस, त्या ठिकाणी जाऊन तिथली वस्तुस्थिती जाणून घेणे, तिथली परिस्थिती जाणून घेणे हा देखील इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. डिस्कवरी अँड अरेस्ट ऑफ द सस्पेक्टेड पर्सन, जर संशयित व्यक्ती कोणी असेल तर त्याचा शोध घेणे आणि त्याला अटक करणे हा देखील इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. पुढे काय म्हणतं बघा सुप्रीम कोर्ट, कलेक्शन ऑफ एव्हिडन्सेस रिलेटिंग टू द कमिशन ऑफ द ऑफेन्स विच मे कन्सिस्ट ऑफ, त्या ठिकाणी असलेला पुरावा गोळा करणे हे देखील इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. द एक्झामिनेशन ऑफ व्हेरियस पर्सन्स इन्क्लुडिंग अॅक्यूज, बघा जे माणसं आहेत ज्यांना त्या गुन्ह्याची माहिती आहे त्या सर्वांचं एक्झामिनेशन म्हणजे विचारपूस करणे, त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणे, इन्क्लुडिंग अॅक्यूज म्हणजे आरोपी सगट, म्हणजे थोडक्यात आरोपीची विचारपूस करून त्याचा जबाब नोंदवणे, त्याच्यानंतर इतर साक्षीदार किंवा माहितगार लोक आहेत त्यांचा जबाब नोंदवणे, त्यांना विचारपूस करणे हे देखील इन्व्हेस्टिगेशनचं काम आहे. त्याच्यानंतर स्टेटमेंट इन टू रायटिंग ओके लेखी झालेलं आहे. त्याच्यानंतर दी सर्च ऑफ ए प्लेस, एखाद्या जागेचं शोध घेणे, सर्च वॉरंट बजावून हे देखील इन्व्हेस्टिगेशनचं काम आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे फॉर्मेशन ऑफ द ओपिनियन ॲज टू वेदर द मटेरियल कलेक्टेड देर इज अ केस टू प्लेस द अक्यूज बिफोर द मॅजिस्ट्रेट. या सगळ्या या आलेला पुरावा, कागदपत्र, जबाब, वस्तू, मुद्देमाल हे सगळं जप्त झाल्यानंतर हे सगळ्यातून गुन्हा निश्चित दिसतोय का आणि मग या व्यक्तीला अटक करून या व्यक्तीला मॅजिस्ट्रेट पुढे हजर करायचं का, त्याच्याविरुद्ध पूर्ण फिर्याद तयार करून मॅजिस्ट्रेट पुढे दाखल करायचं का, याच्याबद्दलचं मत निश्चित होणे किंवा याच्याबद्दलचं मत तयार होणे हे देखील इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. लक्षात घ्या. आणि इथे सेक्शन 173 प्रमाणे क्लोजर रिपोर्ट पोलीस देतो, तो मुद्दा सोडून द्या. पण आम्ही जी आहे ती आमच्या 200 नुसार तक्रार दाखल करतो, हा फरक सोडून द्या. परंतु लक्षात घ्या इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय. बघा, म्हणजे थोडक्यामध्ये तात्पर्य असं की इन्व्हेस्टिगेशनमध्ये स्पॉटची व्हिजिट आली, जागेवरचा पंचनामा आला, जप्तीनामा आला, जर अतिक्रमणाचं क्षेत्र असेल तर त्या ठिकाणचा मोका पंचनामा करताना तिथे पॉलिगॉन काढणं आलं, लॅट लॉंग वगैरेची नोंद करणे आली, व्यक्तीला अरेस्ट करणं आलं, त्यांना विचारपूस करणे आले, त्याचं स्टेटमेंट रेकॉर्डिंग करणं आलं, आमचा POR किंवा FOR नोंदवणं हा सुद्धा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आला. आता मला तुम्ही सांगा की एवढं सगळं म्हणजे इन्व्हेस्टिगेशन हा मुद्दा कदाचित आज उपस्थित असलेल्या इथे जे काही 140-150 लोक आहेत त्यांच्यामधल्या किमान 100-120 लोकांच्या समोर हा मुद्दा इतक्या विस्ताराने पहिल्यांदा येतो याची मला जाणीव आहे. ज्यांनी माझ्या कार्यशाळापूर्वी अटेंड केलेल्या आहेत त्यांना हा मुद्दा माहीत असला तरी काही लोक नवीन आहेत म्हणून सांगतो की आत्ता तुमच्यासमोर इन्व्हेस्टिगेशनची व्याख्या मी मराठीत सांगितली आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय याचं दीपक महाजन प्रकरणामध्ये केलेला खुलासा किंवा त्याचं विस्ताराने वर्णन काय केलं आहे, त्याचं इंटरप्रिटेशन अर्थ कसा लावला आहे आणि उघड केला आहे हे तुमच्यासमोर मी सांगितलं. मग आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की मग आमचा वनरक्षक किंवा आमचं वनपाल यातली अनेक कामं करतो जी आत्ता आपण चर्चा केलेली आहे, मग तो इन्व्हेस्टिगेशनचा काही भाग करतो की नाही. मग तो जर इन्व्हेस्टिगेशनचा काही भाग करत असेल तर हे काही बेकायदेशीर आहे का. अजिबात नाही. इन्व्हेस्टिगेशनचा काही भाग वनरक्षक वनपाल करतो हे आता आपल्याला स्पष्ट माहीत झालं आणि सुप्रीम कोर्टाच्या सुप्रीम कोर्टाच्या या खुलास्यानंतर आता आमच्या गार्ड फॉरेस्टच्या मनामध्ये थोडीही शंका राहता कामा नये की अन्वेषण किंवा इन्व्हेस्टिगेशनचा बराचसा भाग त्यातली अनेक
काय म्हणूया कामं, कामकाज, फंक्शन्स हे आमचे वनरक्षक वनपाल करत असतात. मग तुमचा पुढच्या मनातला प्रश्न आहे, त्या प्रश्नाकडे मी येतो की सर तुम्ही म्हणता की गार्ड फॉरेस्टर सुद्धा तपासाचं काही काम करत असतील, तर मग इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोण? इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर गार्ड की फॉरेस्टर? मग इंडियन फॉरेस्ट ॲक्टमध्ये इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोण आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर कोण? ओके, आता याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला पोलीसच्या कार्यपद्धतीची थोडीशी माहिती घ्यावी लागेल. मी वारंवार प्रत्येक व्याख्यानात तुम्हाला सांगितलं आहे की आमची कार्यपद्धती पोलीसपेक्षा वेगळी आहे, परंतु इन्व्हेस्टिगेशनची संकल्पना समजून सांगण्यासाठी मला आता पोलीसची कार्यपद्धती थोडक्यात तुम्हाला सांगावी लागेल. अनेक वेळा सांगितली, पुन्हा रिपीट करतो. पोलीसमध्ये काय होतं की पोलीसच्या कार्यपद्धतीमध्ये ज्या माणसाकडे काही घटना घडली, जो माणूस दुखावला गेला, ज्याच्या घरात चोरी झाली, ज्याच्याकडे कोणीतरी मारहाण केली, जो समस्याग्रस्त झाला, असा माणूस किंवा ती माहिती झालेला माणूस आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला जातो आणि नजीकच्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या ठिकाणी तो ही माहिती तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये जो इन्चार्ज असतो त्या इन्चार्ज माणसाला सांगतो की साहेब अशी अशी घटना घडलेली आहे. तो इन्चार्ज माणूस त्याला विचारतो आणि जर त्याच्या लक्षात आलं की ही जी माहिती तो सांगतो आहे ही दखलपात्र गुन्ह्याची आहे. दखलपात्र गुन्हा याचा अर्थ ज्या गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर वॉरंट विना अटक करता येते त्याला दखलपात्र गुन्हा म्हणतात, कॉग्निझेबल ऑफेन्स म्हणतात. सो त्याला जसं कळालं की हा गंभीर गुन्हा प्रकरण आहे, मग तो काय करतो की त्या ठिकाणी त्याचा FIR रजिस्टर करतो. FIR रजिस्टर केल्यानंतर FIR रजिस्टर केला त्या व्यक्तीने दिलेला, त्या व्यक्तीची सही घेतो. 154 CRPC FIR आहे आणि व्यक्तीची सही घेतो. स्वतः जो ठाणे अंमलदार त्यावेळेला असतो तो सही करतो आणि हा FIR तिथल्या इन्चार्ज पोलीस स्टेशन जो असतो, सिनियर पोलीस ऑफिसर, त्याच्यासमोर ठेवतो. सदर पोलीस ऑफिसर त्याला मग त्याच्यानंतर नियम त्यांचे पाहतो, मुंबई पोलीस ॲक्टप्रमाणे पाहतो, क्रिमिनल प्रोसिजर कोडप्रमाणे पाहतो आणि कुठल्या तरी एका दर्जाच्या पोलीस ऑफिसरला या केसच्या अन्वेषणाचा म्हणजे तपासाची जबाबदारी देतो. आता ज्या व्यक्तीला या प्रकरणाचा FIR झाला, त्या केसचे तपासाचं काम दिलं आहे, त्याला म्हटलं जातं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर. आता आमच्याकडे तसं होतं का? आमच्याकडे काय होतं की आमचा वनरक्षक किंवा आमचा वनपाल, कोणीतरी आवाज प्लीज म्यूट करा. आमच्याकडे कोणीतरी वनरक्षक किंवा वनपाल आपल्या कर्तव्याच्या नेहमीच्या कामकाजाचा भाग म्हणून गस्त करत असतो, फिरतीवर जात असतो आणि त्यावेळेला त्याला एक गुन्हा घडलेला दिसतो. मग तो वन्यजीवचा असो की वन कायद्याखालचा असो, गुन्हा घडलेला दिसतो. गुन्हा घडल्यानंतर त्याच्या ह्या कर्तव्यामध्ये अंतर्भूत आहे, जे आपण मॅन्युअलमधलं कर्तव्य पहिल्या आपल्या वेबिनारमध्ये सांगितलं आहे, त्याप्रमाणे तो जागेवरची पाहणी करतो, त्या ठिकाणचा पंचनामा करू शकतो, मोजमाप करतो, थुटं असतील तर थुटांची उंची गोलाई घेतो, नग पडले असतील, लॉग असतील तर लॉगची सुद्धा मोजमाप घेतो, जर शक्य असेल तिथे अतिक्रमण असेल तर त्याच्याबद्दल करतो, फायर असेल तर फायरचा गुन्हा असेल, शिकार असेल तर शिकारीच्या गुन्ह्याबद्दल जे जे त्याला बेसिक कागद करायचे आहेत, ज्याच्यामध्ये साधारणतः पंचनामा, जप्तीनामा आणि POR ही प्राथमिक कागद सर्वसाधारणपणे होतात. यापेक्षा जास्त कमी होऊ शकतात, ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार आणि परिस्थितीनुसार असेल तर तेवढी कागद तो करतो. आणि एवढी कागद केल्यानंतर मग तो पुढे ही कागद विशेषतः POR हा 24 तासाच्या आत वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवतो आणि बाकीचे कागद जे आहेत ते वनपालाला देतो. वनपालांनी चौकशी कशी करायची, इन्व्हेस्टिगेशन कसं करायचे, 15 दिवसात वगैरे आपल्याला माहिती आहे, त्यात आपण येत नाही. मग आता या फॉरेस्टच्या सिस्टीममध्ये जर काही तपासातलं काही काम, सर्टन फंक्शन्स ऑफ द इन्व्हेस्टिगेशन, फंक्शन्स म्हणजे काही उपकामं, छोटी छोटी कामं ही आमचा क्षेत्रीय अधिकारी करत असेल, तर मग आता आम्हाला एकाच व्यक्तीला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणणं हे कितपत संयुक्तिक असेल की सर इंडियन फॉरेस्ट ॲक्टचा गुन्हा आहे तर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हा रेंज फॉरेस्ट ऑफिसर आहे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टचा गुन्हा आहे तर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हा ACF आहे, असं आम्हाला म्हणता येईल का? स्वतःलाच हा प्रश्न विचारा. कारण तपासातली अनेक छोटी मोठी कामं जी ज्या हुद्द्याला, ज्या केडरला, अधिकाराला त्याला कायदेशीररित्या दिलेली आहेत ती कामं तो निभावतो आणि ज्या हुद्द्याची वरिष्ठ स्तरावरच्या हुद्द्याला विशिष्ट कायद्याने प्राधिकृत केलेली कलमं आहेत त्या कलमाखालची कामं जो विशिष्ट दर्जाचा अधिकारी करतो, ही दोघंही इन्व्हेस्टिगेशनचंच काम करत असतात. परंतु सर्वसाधारण अधिकार असले तर तिथे गार्ड फॉरेस्टर वापरतो आणि विशिष्ट दर्जाच्या संवर्गाला असले तर तिथे वरिष्ठ अधिकारी वापरतो. सो सगळे मिळून इन्व्हेस्टिगेशन करतात. म्हणून आमच्याकडे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हा एक व्यक्ती A, B, C असतो का? मूलतः नसतो.
आम्ही फार तर असं म्हणू शकतो, आमच्या कल्पनाशक्तीला आम्ही जर कल्पनाशक्तीला ताण दिला तर आम्ही असं म्हणू शकतो की सर हा आमच्या इन्व्हेस्टिगेशन टीमचा इन्चार्ज आहे, ही इज हेड ऑफ द इन्व्हेस्टिगेशन टीम असं आम्ही म्हणू शकतो. मग इंडियन फॉरेस्ट ॲक्टची केस असेल तर हेड ऑफ द इन्व्हेस्टिगेशन टीम शक्यतो रेंज ऑफिसर होईल. जर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टची केस असेल तर हेड ऑफ द इन्व्हेस्टिगेशन टीम हा ACF असू शकेल. म्हणून आमची तुलना पोलीसशी करू नका आणि त्यांच्याकडे आयोग कोण मग आमच्याकडे आयोग कोण या प्रश्नाने तुम्ही कृपया गोंधळून जाऊ नका. कृपया लक्षात ठेवा, मला हे सगळं विस्ताराने कोर्टाला सुद्धा समजून सांगण्याचं काम पडलेलं आहे. म्हणून तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. आमच्या इन्व्हेस्टिगेशनमधले छोटे छोटे फंक्शन्स, छोटी छोटी कामं आमचा क्षेत्रीय वनाधिकारी करतो आणि विशिष्ट जी दर्जाने एका कायद्याच्या एका कलमान्वये दिलेले अधिकार आहेत, हा सेक्शन 72 खालचे असतील तर रेंज ऑफिसर करतो, सेक्शन 58 खाली असतील तर वाईल्ड लाईफ ॲक्टच्या तर ACF करतो. सो ते अधिकार तो वापरतो. याचा अर्थ अन्य अधिकार आमचे सर्वसाधारण सर्व क्षेत्रीय अधिकारी वापरतात आणि ही एकत्रित सांघिक भावनेने झालेलं काम आहे, त्याला इन्व्हेस्टिगेशन म्हणतात. म्हणून खऱ्या अर्थाने आमच्याकडे इन्व्हेस्टिगेशनची टीम आहे आणि त्या टीमचा हेड, टीमचा इन्चार्ज हा सिनियर ऑफिसर आहे. मग तो वाईल्ड लाईफ ॲक्टमध्ये ACF संभाव्य किंवा इंडियन फॉरेस्ट ॲक्ट असेल तर रेंज ऑफिसर आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु ज्याला त्याला आपल्या आपल्या तरतुदीनुसार म्हणजे कलमामध्ये ज्याला प्राधिकृत केलं त्यानुसार काम करावं लागेल. ओके, आता आपण जरा पुढे जाऊ. आता आपण इन्क्वायरीची व्याख्या बघू. इन्व्हेस्टिगेशनची व्याख्या अतिशय क्लिअर झालेली आहे. अटक करणे, जप्ती करणे, विचारपूस करणे, माहिती घेणे हे सगळे इन्व्हेस्टिगेशन आहे. म्हणजे गार्ड आणि फॉरेस्टर देखील इन्व्हेस्टिगेशनचं काही काम करत असतात. याच्याबद्दल आता इथून पुढे तुमच्या मनात शंका राहण्याचं काम नाही. मी जे ह्या इंग्रजीमध्ये नोट्स काढलेले आहेत हे यथावकाश मी तुम्हाला सर्क्युलेट करतो, याचा अभ्यास करा. याच्यामध्ये आणखी तुम्हाला काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. तुमच्या सूचनांचं नेहमी स्वागत आहे. चला आता आपण इन्क्वायरीच्या व्याख्येकडे येऊ. इन्क्वायरीची क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या 2H मध्ये इन्क्वायरीची व्याख्या आहे. इंग्रजीमध्ये ती म्हणली आहे अदर दॅन ट्रायल कंडक्टेड अंडर द कोर्ट बाय मॅजिस्ट्रेट ऑर कोर्ट. बघा, इन्क्वायरी म्हणजे काय? अदर दॅन ट्रायल. ती ट्रायल नाही, तो खटला नाही, पण तो कशा प्रोसिजरनी चालतो, कुठल्या पद्धतीने, कार्यपद्धतीने चालतो? कोडप्रमाणे म्हणजे क्रिमिनल प्रोसिजरप्रमाणे. कोण करू शकतो इन्क्वायरी? मॅजिस्ट्रेट किंवा कोर्ट. लक्षात घ्या, मी तिथे जर तुम्हाला स्क्रीन दिसत असेल तर कोर्टाला मी लाल अक्षरात लिहिलेलं आहे. बघा, 3 गोष्टी फार स्पष्ट आहेत. इन्क्वायरी मॅजिस्ट्रेट करतो किंवा कोर्ट करतो, ती ट्रायल नसते आणि ती कोडप्रमाणे म्हणजे CRPC प्रमाणे होते. मग आता तुमच्या मनात पुढचा प्रश्न आहे की साहेब असं तर आहे, परंतु तुम्हीच आत्ता थोड्या वेळापूर्वी म्हणाले की साहेब इंडियन फॉरेस्ट ॲक्टमध्ये RFO हा इन्क्वायरी करतो. सेक्शन 72(1)D मध्ये शब्द आहे पॉवर ऑफ सिव्हिल कोर्ट टू कंपेल अटेंडन्स ऑफ द विटनेसेस, प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट्स अँड मटेरियल ऑब्जेक्ट. 72(1)B आणि 72(1)D पॉवर टू होल्ड इन्क्वायरी इन सच इन्क्वायरी टू रिसीव्ह अँड रेकॉर्ड एव्हिडन्स. म्हणजे 72(1)B नुसार तो सिव्हिल कोर्ट आहे. तो अटेंडन्स म्हणजे लोकाला हजर राहण्यास भाग पडू शकतो, साक्षीदाराला हजर राहण्यास भाग पडू शकतो, मुद्देमाल किंवा दस्तऐवज तो हजर करण्यासाठी आदेश करून त्यालाही भाग पाडू शकतो. हे 72(1)B प्रमाणे काम करतो आणि 72(1)D फॉर डॉक्टर प्रमाणे इन्क्वायरी करू शकतो. आणि इन्क्वायरीच्या दरम्यान इन्क्वायरी करत असताना त्या पुराव्याची नोंदणी आणि पुरावा स्वीकारणे आणि तो नोंद करण्याचं काम करत असतो. लक्षात घ्या. मग आता साहेब हे तर कोर्टाच्या बाहेरचं काम झालं. तुम्ही थोड्या वेळापूर्वी आम्हाला व्याख्या सांगता की मॅजिस्ट्रेट किंवा कोर्टच करू शकतं आणि नंतर तुम्ही व्याख्या वाचून दाखवता त्याच्यामध्ये आमच्या रेंज ऑफिसरपासून CCF पर्यंत 72(1)D अधिकार दिलेले आहेत. 72(1)B B फॉर बॉम्बे, 72(1)C फॉर चंद्रपूर, 72(1)D फॉर डॉक्टर. तिन्ही अधिकार आमच्या महाराष्ट्र शासनाने रेंज फॉरेस्ट ऑफिसरपासून CCFला दिलेले आहेत. मग आता आमचा RFO ते CCF हे अधिकारी सिव्हिल कोर्टाचे अधिकार वापरतात. आणि पुढे वर काय म्हटलं होतं इन्क्वायरीमध्ये? इन्क्वायरीत म्हटलं होतं की मॅजिस्ट्रेट किंवा कोर्ट ट्रायल सोडून जी चौकशी करतो. सो लक्षात घ्या, आमच्या रेंज ऑफिसरपासून CCF पर्यंत 72(1)B फॉर बॉम्बे प्रमाणे सिव्हिल कोर्टाचे अधिकार आम्हाला दिलेले आहेत. मित्रांनो, आमच्या रेंज ऑफिसरपासून वरिष्ठांना याची जाणीवच नाही की त्यांचे अधिकार हे सिव्हिल कोर्टाचे अधिकार आहेत. दुसऱ्या कुठल्याही डिपार्टमेंटला इतके जबरदस्त कायदेशीर अधिकार मिळालेले नाहीत जे सिव्हिल कोर्टाचे अधिकार आम्हाला आहे.
आणि ते आम्हाला RFO पासून CCF पर्यंत दिलेले आहेत. याचं गांभीर्य समजलं पाहिजे. या कायद्याची सखोल माहिती RFOला आणि CCFला मिळाली पाहिजे, RFO टू CCFला मिळाली पाहिजे. आणि त्यांनी जर उत्तम पद्धतीने याचं काम निभावलं तर आम्ही आमची केस कोर्टामध्ये हरणार नाही. इतक्या चांगल्या पद्धतीची जबाबदारी त्यांना इथे त्याचं निर्वहन त्यांना करायला पाहिजे. परंतु त्याच्यासाठी सखोल कायद्याचं ज्ञान आणणं आवश्यक आहे. त्यांनी ही काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे. कारण त्याचं असं आहे की 72(1)D नंतर पुढचा 72चा उपकलम 2 आहे. तो असं म्हणतो की एव्हिडन्स रेकॉर्डेड बाय देम इज ॲडमिसिबल इन ट्रायल्स बिफोर द मॅजिस्ट्रेट. मॅजिस्ट्रेटच्या समोर चालणारी जी ट्रायल आहे म्हणजे खटला आहे तिथे या सक्षम अधिकाऱ्यांनी नोंदवलेला एव्हिडन्स आहे हा ॲडमिसिबल आहे, स्वीकारार्ह आहे. म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा की कोर्टाला म्हणजे रेग्युलर कोर्ट ज्याला आपण मॅजिस्ट्रेट कोर्ट म्हणतो, क्रिमिनल कोर्ट आहे मॅजिस्ट्रेट कोर्ट, ह्या मॅजिस्ट्रेट कोर्टला जाण्या अगोदर एक टप्पा आमचा असा आहे, आमच्या इन्क्वायरीमधला असा आहे की जो कोर्टाचंच एक प्रकारचं काम काही अंशी आमचा रेंज ऑफिसर टू CCF हा अधिकारी करत असतो आणि म्हणून त्याला पॉवर ऑफ सिव्हिल कोर्ट म्हटलेलं आहे. इंटरेस्टिंग पार्ट लक्षात घ्या. आणि आता त्याच्या पुढे जरा आपण आणखी जाऊ. बघा आता त्याच्या पुढे तुम्हाला सर मग तुम्ही म्हणता तर मग आमचे रेंजर साहेब काय कोर्ट झाले का, आमचे ACF साहेब कोर्ट झाले का, आमचे DFO साहेब कोर्ट झाले का. चला इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये कोर्टाची व्याख्या पाहू. ती आत्ता सध्या पडद्यावर आहे. कोर्ट इन्क्लूड्स जजेस, मॅजिस्ट्रेट्स अँड ऑल पर्सन्स लिगली एम्पॉवर्ड टू टेक एव्हिडन्स. कोर्ट याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे, जजेसचा, मॅजिस्ट्रेटचा आणि ज्यांना कायद्याने पुरावा नोंदवण्याचा, पुरावा स्वीकारण्याचा, पुरावा घेण्याचा अधिकार आहे या सर्वांना कोर्ट म्हणलेला आहे. मित्रांनो पुन्हा सांगतो इंडियन एव्हिडन्स ॲक्टच्या सेक्शन 3 प्रमाणे आमचा इन्क्वायरी करणारा रेंज ऑफिसर टू CCF हे एक प्रकारे कोर्टाचंच काम करत आहेत. त्यांना स्वतःलाच याची जाणीव नाही आहे असं जर मी या प्रसंगी म्हणालो तर ही कटू वस्तुस्थिती आहे. कटू आहे पण वस्तुस्थिती आहे, कटू सत्य आहे. आणि याचीच ताकद अशी आहे की आम्ही जेव्हा या लोकांना कोर्ट म्हणतोय 72(1)D मध्ये काम करायला, म्हणूनच आमच्या महाराष्ट्र वन संहिता खंड 2 मध्ये कलम 72(1)D खाली जो एव्हिडन्स पुरावा घ्यायचा आहे तो शपथेवर पुरावा नोंदवण्याचा अधिकार आहे. शपथेवर पुरावा नोंदवण्याचा अधिकार आहे आमच्या रेंज ऑफिसरपासून CCF पर्यंत. तुमच्या स्वतःच्याच मनाला तुम्ही प्रश्न विचारा. इथे उपस्थित असलेले रेंज ऑफिसर, ACF, DFOs किंवा आणखी कोणी असतील ते गार्ड फॉरेस्टर तर नक्कीच, की मित्रांनो आम्हालाच आमच्या या खऱ्या अधिकारांची जाणीव नाही आणि पर्यायाने ह्या समस्या निर्माण होतात. ॲडमिसिबिलिटी आहे, कोर्टापुढे स्वीकारार्हता आहे, परंतु तितक्याच मनोभावे, तितक्याच काटेकोरपणे, तितक्याच सगळ्या कायद्याच्या निकषाला धरून आम्ही ती पूर्तता केली का. जर नसेल करत तर कोर्टाने आमचा कागद स्वीकारावा अशी तुमची अपेक्षा चूक आहे. परंतु तुम्ही या सगळ्या काटेकोर नियमांचं पालन करून जणू काही एक कोर्ट काम करताय. इतक्या गांभीर्याने जर पुरावा नोंदवला असेल तर नक्कीच कोर्टात तो स्वीकारार्ह आहे. लक्षात घ्या. आता इन्क्वायरीची तुम्हाला आता थोडीशी जाणीव झाली. आता सर हे तर झालं, परंतु एक प्रश्न पहिल्याच आपल्या वर्कशॉपला आला होता की सर कोर्टाचे आदेश असतात त्याचा उपयोग आपल्या कायद्यामध्ये कसा होतो. तर आपण आत्ता पाहिलं की पहिल्यांदा इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय 2 ओळीमध्ये व्याख्या होती, परंतु सुप्रीम कोर्टाने एक इंटरप्रिटेशन केलं आणि त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन बदला मनातली शंका आपली दूर झाली. आता आपण तशाच पद्धतीने इन्क्वायरीबद्दल आता थोडीशी माहिती आपल्याला जी व्याख्येच्या आधारे मिळाली आणि आमच्या रेंज ऑफिसर टू CCFला मिळालेले अधिकार मिळाले, शपथेवर नोंदवायचे वगैरे वगैरे, आम्हाला कळलं की साहेब तेही कोर्टावरने काम करतायत, कोर्टाप्रमाणे काम करतायत आणि तेही इन्क्वायरीचा भाग निभावत आहेत. हे आता आमच्या लक्षात आलं. परंतु साहेब इन्क्वायरी अजून आम्हाला खरंच नीट कळाली नाही. मग खरीच नीट कळायची असेल तर आता पुन्हा आपण एक सुप्रीम कोर्टाच्या सायटेशन पुढे जाऊ. ते आहे स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल विरुद्ध संपतलाल 1985 AIR 195. या संपतलाल प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे दी फंक्शन्स ऑफ द ज्युडिशरी अँड दी पोलीस आर कॉम्प्लिमेंटरी अँड नॉट ओव्हरलॅपिंग. आता इथं पोलीसबद्दल आहे, परंतु समजून घ्या की पोलीसचं आणि ज्युडिशरीचं म्हणजे जजेसचं काम हे एकमेकाला पूरक आहे, कॉम्प्लिमेंटरी आहे. म्हणजे तपास यंत्रणेचं काम आणि कोर्टाचं काम हे एकमेकाला पूरक आहे. बट नॉट ओव्हरलॅपिंग. ते एकमेकाच्या ह्याच्यात घुसत नाही आहे, ते एकमेकावर आरूढ होत नाही आहे, एकमेकावर सरकणारं नाही किंवा एकमेकामध्ये अतिक्रमण करणारं किंवा घुसाघुस करणारं नाही आहे. 2 कामं स्वतंत्र आहेत. दी कॉम्बिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल लिबर्टी विथ ड्यू ऑब्झर्वेशन ऑफ लॉ अँड ऑर्डर इज ओनली. 1 मिनिट आणखी पुढे जातो. देर इज
there is a clear cut and well demarcated sphere of activity in the field of crime detection and crime punishment. त्यांनी असं म्हटलं की तिथे अतिशय स्पष्ट रेषा आहे. क्राईम डिटेक्शन म्हणजे गुन्ह्याचा तपास, इन्व्हेस्टिगेशन, आणि क्राईम पनिशमेंट जो कोर्टाचा आहे, दोन स्पष्ट आहे. कोर्टापुढे कोर्टाने काय काम करायचं आणि अगोदर तपास यंत्रणेने काम करायचं, या दोघांच्या सीमा हद्दी खुणा स्पष्ट आहेत. इन्व्हेस्टिगेशन ऑफ एन ऑफेन्स इज द फील्ड ऑफ एक्सक्लुसिव्हली रिझर्व्ड फॉर द एक्झिक्युटिव्ह थ्रू द पोलीस डिपार्टमेंट. इन्व्हेस्टिगेशन हे पूर्णतः पोलीसचं काम आहे. अर्थात इथे आपलं वन विभागाच्या चर्चा चाललेली आहे, जे आपले स्पेशल ॲक्ट आहेत इंडियन फॉरेस्ट ॲक्ट अँड वाईल्ड लाईफ ॲक्टमध्ये, तिथे ते आमचं काम आहे. अदरवाईज ही व्याख्या सर्वसाधारण जजमेंट असल्याने ही पोलीस म्हणत आहे. On the once that is completed, an investigation officer submits the report to the court, requesting the court to take cognizance of the offence under section 190. एकदा पूर्ण तपास पूर्ण झाला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचा आणि त्यांनी कोर्टापुढे 190 नुसार दाखल केलं कागदपत्र. आपण 200 नुसार फिर्याद करतो आणि कोर्ट 190 नुसार त्याची दखल घेतं. 200 CRPC नुसार आम्ही लेखी फिर्याद दाखल करतो, 190 नुसार कोर्ट त्याची दखल घेतं. जर पोलीस असेल तर 173 नुसार क्लोजर रिपोर्ट होतो आणि 190 नुसार मॅजिस्ट्रेट दखल घेतो. सो लक्षात घ्या की 190 ऑफ द कोर्ट इज ड्युटी कम्स टू अन एंड. इथे एकदा 190ला पोलीस समोर ठेवून दिलं, पोलीस म्हणतो माफ करा, मॅजिस्ट्रेट समोर ठेवून दिलं की तिथे तपास यंत्रणेचं काम संपलं आणि तिथून पुढे सुरू होतं काम ते कोर्टाचं. पुन्हा लक्षात घ्या, कोर्टामध्ये कागद दाखल करण्यापर्यंत तपास यंत्रणेचं काम आणि एकदा त्या कायद्याची 190 CRPC प्रमाणे दखल घेणे त्या फिर्यादीची, हे काम कोर्टाचं सुरू होतं. म्हणून या दोन सीमारेषा स्पष्ट आहेत. ऑन कॉग्निझन्स ऑफ ऑफेन्स बिईंग टेकन बाय द कोर्ट, द पोलीस फंक्शन ऑफ इन्व्हेस्टिगेशन कम्स टू अन एंड. पोलीसचं इन्व्हेस्टिगेशनचं काम संपतं आणि 190 प्रमाणे कोर्ट त्याची दखल घेतं. सब्जेक्ट टू प्रोव्हिजन्स कंटेंड इन 173(8). अपुरं काही वाटलं तर घ्यायचं असतं, ते पोलीसच्या बाबत आहे 173, हरकत नाही. ओके, आता वेअर बाय द पर्सन ऑर पर्सन चार्ज विथ द क्राईम. आता काय काय बघणार आहे कोर्ट, काय बघणार आहे? वेदर द ऑफेन्स हॅज बीन कमिटेड, गुन्हा घडलाय का? वेदर बाय द पर्सन ऑर द पर्सन चार्ज विथ द क्राईम बाय द पोलीस इन इट्स रिपोर्ट टू द कोर्ट. त्यांनी जे काही कोर्टात कागदपत्र पोलिसांनी दाखल केलेत त्याप्रमाणे गुन्हा घडलाय का? ही जी माणसं त्यांनी त्याच्यात आरोपी दाखवली आहे यांचा त्यात सहभाग आहे का? हे सगळं इन्क्वायरीमध्ये पाहिलं जातं. अँड टू अवॉर्ड ॲडेक्वेट पनिशमेंट, आणि मग अर्थात ट्रायल होते म्हणजे खटला होतो आणि ॲडेक्वेट म्हणजे योग्य तेवढी, त्याला जी काही आवश्यक असेल तेवढी पुरेशी शिक्षा देण्याबद्दलचा कोर्ट काम करतं. आता लक्षात घ्या की तुमच्या लक्षात आलं असेल की मूलतः इन्व्हेस्टिगेशन हे काम तपास यंत्रणेचं आहे, म्हणजे इथे आपल्या चर्चेसाठी वन विभागाचं आहे. परंतु इन्क्वायरी आणि ट्रायल, खटला आणि चौकशी हे काम मूलतः कोर्टाचं आहे. परंतु हे इन्क्वायरीचं काही काम हे आमच्या 72(1)D प्रमाणे, डी फॉर डॉक्टर प्रमाणे आमच्याकडे इन्क्वायरीचं काही काम आमच्या रेंज ऑफिसरपासून CCFला दिलेलं आहे. आणि हे CCF रेंज ऑफिसर या लोकांना दिलेलं जे काम आहे ते कोर्टाचंच काम आहे, म्हणून ते शपथेवर देखील आहे. म्हणून तुम्हाला शपथेचंही मी सांगितलं, ते सिव्हिल कोर्ट आहेत हे देखील सांगितलं. म्हणजे पर्यायाने तुमच्यासमोर आता चित्र पुढे उभं असतं, ते मी या ठिकाणी तुमच्या पुढे उभं करतो. ब्रॉड पिक्चर ऑफ द फंक्शन ऑफ द इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणि कोर्ट. इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या जी यंत्रणा आणि कोर्ट याच्याबद्दल साधारण संबंध कसा असेल हे तुमच्या पुढे मी आता आणतो. क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या सेक्शन 177 मध्ये असं म्हटलेलं आहे, ऑर्डिनरी प्लेस ऑफ इन्क्वायरी अँड ट्रायल, एव्हरी ऑफेन्स शॅल ऑर्डिनरीली बी इन्क्वायर्ड इन टू अँड ट्राईड बाय द कोर्ट विदिन हुज लोकल ज्युरिडिक्शन इट वॉज कमिटेड. बघा, थोडंसं इंग्रजीमध्ये आहे, माफ करा, परंतु इंग्रजीचा आधार कायद्यामध्ये आपल्याला वारंवार घ्यावा लागतो. पुष्कळदा मराठीतले योग्य भाषांतर नसेल तर इंग्रजी वाचूनच आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा, असं मी नेहमी आपल्याला सांगत असतो. काय म्हणलं त्यांनी? ऑर्डिनरी प्लेस ऑफ इन्क्वायरी अँड ट्रायल. इन्क्वायरी आणि ट्रायल, चौकशी आणि खटला यांचं कुठे प्लेस असतं, जागा कुठे असती, कोर्ट ते ठरवतं. एव्हरी ऑफेन्स, प्रत्येक गुन्ह्यामध्ये जी काही इन्क्वायरी होईल, चौकशी होईल आणि ट्रायल होईल कोर्टाकडनं, ते त्यांच्या ज्युरिडिक्शनमध्येच होईल. विदिन हुज लोकल ज्युरिडिक्शन इट वॉज कमिटेड. ज्याच्या लोकल ज्युरिडिक्शनमध्ये, कोर्टाच्या ज्युरिडिक्शनमध्ये होईल तिथंच इन्क्वायरी आणि ट्रायल होईल. चौकशी आणि त्याच्यानंतर खटला चालणे हे काम कोर्टाच्या कार्यक्षेत्रातच होईल, हे CRPCच्या 177 मध्ये म्हटलं आहे. जर CRPCच्या आतापर्यंतचे सेक्शन तुम्ही वाचले तर तुमच्या लक्षात येईल की इन्क्वायरी किंवा चौकशी हा कामाचा भाग हा मूलतः जजेसचाच आहे.
कोर्टाचाच आहे, व्याख्येतही वाचलं आणि आता तुमच्यासमोर 177 मी आणलं आहे. परंतु वनविभागाचं प्रकरण हे काहीसे वेगळं आहे आणि तिथे मात्र तो वनाधिकारी हा पोलीस ऑफिसर नसल्यामुळे तिथे मात्र या आमच्या कायदा निर्माण करणाऱ्या यंत्रणेने म्हणजे लोकसभेने, जर केंद्र सरकारचा कायदा असेल तर लोकसभा, तर लोकसभेने हा कायदा करताना याच्यामध्ये असा विचार केला की न्यायालयाचे काही अधिकार हे आपण काही अंशी हे फॉरेस्टच्या सिनियर ऑफिसर्सला दिले पाहिजेत आणि फॉरेस्टच्या सिनियर ऑफिसर म्हणजे रेंज ऑफिसरपासून वरच्यांना दिले पाहिजेत, असा इंडियन फॉरेस्ट ॲक्ट आणि वाईल्ड लाईफ ॲक्ट करताना जो विचार केला गेला, कायदा निर्माण करताना इंडियन फॉरेस्ट ॲक्ट अँड वाईल्ड लाईफ ॲक्टमध्ये पार्लमेंटने केला, लोकसभेने केलेले कायदे, कारण ते केंद्र सरकारचे कायदे त्यावेळेला त्यांनी केलं. परंतु मूलतः जर पाहिलं तर बघा, इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे कामं कोणते? इन्व्हेस्टिगेशन तुमच्या पडद्यावर जर दिसत असेल तर इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तपास यंत्रणेची कामं कोणते? रजिस्ट्रेशन ऑफ ऑफेन्स, गुन्हा दिसला की त्याचा गुन्ह्याची नोंद करणे, त्याच्यानंतर त्याचा तपास करणे, इन्व्हेस्टिगेशन आणि तपास पूर्ण झाला की त्याबद्दल कंप्लेंट फाईल करणे आणि पोलीस असेल तर चार्जशीट फाईल करणे. हे झालं इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचं काम. आता कोर्टाचं काम काय? आत्ताची जी चर्चा झाली त्या पद्धतीनं कोर्टाचं काम काय? पहिल्यांदा जे काही आपल्यासमोर तपास आला, सर्व कागदपत्र आले, त्याच्यानंतर कोर्टाचं काम आहे इन्क्वायरी करणे, म्हणजे त्या सगळ्या कागदपत्राच्या आधारे चौकशी करून घेणे. चौकशी पूर्ण झाल्यावर सगळे कागदपत्र व्यवस्थित वाटले तर त्याच्यानंतर ट्रायल म्हणजे खटला करणे आणि खटला संपला की त्याच्यानंतर त्याच्यावर जजमेंट देणे, म्हणजे त्यावर योग्य ते आदेश देणे. मग आरोपी सुटेल किंवा आरोपीला शिक्षा होईल, काहीतरी एक होईल. आता सर हे तर आम्हाला जनरल कळालं, पण इथं तुम्ही म्हणताय की मॅजिस्ट्रेट्सकडे इन्क्वायरी आहे आणि आमच्याकडे तो फॉरेस्टच्या रेंजर साहेबाकडून वरच्यापासून इन्क्वायरी आहे. तर फॉरेस्ट पुरता थोडासा जो बदल आहे तो आता मी तुमच्यासमोर स्क्रीनवर आणतो आणि नंतर समजून सांगतो. फॉरेस्ट पुरता जो बदल आहे तो थोडासा असा आहे. फॉरेस्ट ऑफिसर रजिस्ट्रेशन ऑफ ऑफेन्स फॉरेस्ट ऑफिसर करेल, इन्व्हेस्टिगेशन फॉरेस्ट ऑफिसर करेल, एन्क्वायरी रेंज ऑफिसर टू CCF करेल आणि त्याच्यानंतर सगळी इन्क्वायरी कंप्लीट झाली की कंप्लेंट फायलिंगचं कामसुद्धा फॉरेस्ट ऑफिसर करेल. हिरव्या अक्षरात आहे रजिस्ट्रेशन ऑफ ऑफेन्स बाय फॉरेस्ट ऑफिसर, इन्व्हेस्टिगेशन बाय फॉरेस्ट ऑफिसर्स. कोणी काय करायचं ते आपल्या सेक्शन वाईज आपण विचार केलेला आहे. एन्क्वायरी रेंज ऑफिसर टू DFO, रेंज ऑफिसर टू CCF, सेक्शन 72(1)D, D फॉर डॉक्टर, आणि त्याच्यानंतर कंप्लेंट फायलिंग सक्षम अधिकाऱ्यांनी करायचं. ओके, आता मग मॅजिस्ट्रेट काय करेल? आमच्याकडे मॅजिस्ट्रेट देखील आमच्या प्रकरणामध्ये त्याला हवी असलेली इन्क्वायरी करेल. हा विषय खूप नवा आहे, या विषयावर खूप मोठं कन्फ्युजन आहे. महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये याच्यावर चर्चा चालू असते, पण स्पष्ट अर्थाने कोणी सांगण्याचा प्रयत्न फारसा होत नाही. कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये कन्फ्युजन, गोंधळ निर्माण होतो आणि म्हणून हा खुलासा करण्याचा प्रयत्न मी याच्यासाठी मुद्दाम करतो आहे. याच्यामध्ये अजूनही चर्चा व्हायला हरकत नाही, इतका हा गहन प्रश्न आहे. परंतु याला आज आपण मुद्दाम तोंड फोडलं आहे. त्याचं कारण असं आहे की हा प्रश्न एकदा तुमच्या मनामध्ये जितका शक्य आहे तेवढा स्पष्ट झाला पाहिजे, याच्यासाठी हा प्रयत्न आहे. मॅजिस्ट्रेट काय करेल? मॅजिस्ट्रेटसुद्धा इन्क्वायरी करेल, मग ट्रायल चालवेल म्हणजे खटला करेल आणि खटला पूर्ण झाल्यानंतर त्याच्याबद्दलचा आदेश देईल. ओके, मग आता तुमचा पुढे प्रश्न आहे, सर आता थोडंफार आम्हाला इन्क्वायरी म्हणजे काय समजलं? मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी करत असतो हे तुम्ही आता CRPCची व्याख्या दाखवली, 177 कलम दाखवलं, त्याहीप्रमाणे समजलं. अपवादात्मक परिस्थितीमध्ये 72(1)D मध्ये आमच्या रेंजर साहेबापासून वरिष्ठांना इन्क्वायरीचे काही अधिकार हे आले. पण साहेब मग इन्क्वायरी म्हणजे काय हो? इन्क्वायरी म्हणजे काय हो साहेब, की जे आमच्या रेंजरलाही करता येतं आणि मॅजिस्ट्रेटही पुन्हा करणार आहे, हे दोन्ही म्हणजे काय साहेब? याची चर्चा थोडीशी आता आपण खाली करतो. आता व्हॉट आर दी प्रॉबेबल पॉईंट्स इन इन्क्वायरी टू बी ऑब्झर्व्ड बाय ए फॉरेस्ट ऑफिसर? आता मी इथं पुढचा प्रश्न टाकला आहे, तो असा टाकला आहे की व्हॉट आर दी प्रॉबेबल पॉईंट्स ऑफ इन्क्वायरी टू बी ऑब्झर्व्ड बाय अ फॉरेस्ट ऑफिसर, RFO टू CCF इन अन IFA केस आणि ACF टू APCC इन ए वाईल्ड लाईफ केस. बघा, आमच्याकडे इन्क्वायरी IFA मध्ये वापरला शब्द, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये वापरला नाही. म्हणून पुष्कळदा आमच्यातले काही ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, चांगले अभ्यासक आहेत कायद्याचे, ते याच्याबद्दलही म्हणतात की इंडियन फॉरेस्ट ॲक्ट अँड वाईल्ड लाईफ ॲक्टमध्ये सुद्धा थोडासा गोंधळ आहे. इंडियन फॉरेस्ट ॲक्टमध्ये इन्क्वायरी शब्द वापरला आहे, वाईल्ड लाईफ ॲक्टमध्ये वापरला नाही. परंतु जबाबदारी आमच्या ज्येष्ठ अधिकारी जे आहेत, RFO टू CCF इंडियन फॉरेस्ट ॲक्टमध्ये, ACF टू APCC वाईल्ड लाईफ ॲक्टमध्ये, यांना काय मुद्दे पाहायचे? बघा, पहिली गोष्ट पाहायची आहे की आमच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी जर कागदपत्र करून आणले असतील ते इन्क्वायरीमध्ये आम्ही काय पाहायचं आहे? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना विनंती आहे की हे समजून घ्या. हे साहेब आमचं गार्ड फॉरेस्टरचं काम नाही असं म्हणून गार्ड फॉरेस्टरनी याच्याकडे दुर्लक्ष करू नका, तुम्हालाही ते कळू द्या
आणि रेंज ऑफिसर ऑनवर्ड्स इथे उपस्थित असतील त्यांना देखील कळू द्या. तुम्हाला काय पाहायचं आहे? पहिली गोष्ट, ही जी कागदपत्र बरोबर आलीत ह्याचं ज्युरिडिक्शन नेमकं करेक्ट आहे का, कार्यक्षेत्र. नाही तर तुम्ही गुन्ह्याचा तपास इथं केला आणि नंतर कळलं की कार्यक्षेत्र दुसऱ्याच कोर्टात आहे. सो कार्यक्षेत्र हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे लिमिटेशन. गुन्हा घडून 4 वर्ष झालेत, आज माझ्या पुढे कागद आलेले आहेत. 468 CRPC प्रमाणे 1 वर्षापर्यंत कारावास असेल तर 1 वर्षाच्या आत प्रकरण दाखल करावं लागतं. 4 वर्षांनी गुन्हा प्रकरण तुमच्या पुढे आलेलं आहे, लिमिटेशनमध्ये टिकणारच नाही. हे कोणी पाहायचं आहे? हे इन्क्वायरीमध्ये आमच्या सक्षम अधिकाऱ्यांनी पाहायचं आहे. नेक्स्ट, ड्युटीज परफॉर्म बाय कॉम्पिटंट ऑफिसर्स. ज्या कलमाखाली ज्याला जे अधिकार दिले आहेत त्याचं पालन त्यांनी केलं आहे का नाही हे कोणी पाहायचं? हे आमच्या सक्षम अधिकाऱ्यांनी पाहायचं आहे. पीपल प्रॉपर ड्राफ्टिंग ऑफ कंप्लेंट. फिर्याद जी लिहिली आहे ती अतिशय व्यवस्थित सुव्यवस्थित लिहिली आहे का, त्याला पॅरेग्राफ नंबर दिले आहेत का, कार्यक्षेत्र कुठं आहे, योग्य कागदपत्र जोडले आहेत का, सर्व मूळ ओरिजिनल डॉक्युमेंट्स बरोबर जोडले आहेत का, हे देखील आम्ही पाहायचं आहे. ॲड्रेस ऑफ विटनेसेस अँड ॲक्च्युअल ॲक्यूज गिवन प्रॉपरली. साक्षीदार आणि आरोपी यांचे पत्ते बरोबर दिले आहेत का. नवा जमाना आहे, या जमान्यामध्ये आम्हाला पत्त्याबरोबर शक्य असेल तर त्यांचे मोबाईल नंबर द्यायला पाहिजेत, त्यांचे आधार कार्ड वगैरे चाहून ऑफिशियल ॲड्रेस घ्यायला पाहिजेत, ज्यांच्याबाबत मेल ID असतील त्यांचे मेल ID देखील घ्यायला पाहिजेत. हे सगळं कागदपत्राबरोबर आहे का. स्टेटमेंट रेकॉर्डेड ॲज पर प्रिन्सिपल्स ऑफ एव्हिडन्स ॲक्ट. पुराव्याचा किंवा साक्षीचा अधिनियम जो आहे त्यानुसारच योग्य सक्षम अधिकाऱ्याने पुरावे नोंदवलेले आहेत का, स्टेटमेंट रेकॉर्ड केलेले आहेत का. आणि या सगळ्या कागदपत्राच्या आधारे जो तयार झालेली फाईल पूर्ण आलेली आहे, या फाईलच्या आधारे गुन्हा झाला आहे असं स्पष्ट होतं आहे का, हे सगळं कुणी पाहिजे आहे. मित्रांनो, याच्यासाठी मी मुद्दाम वेळ देऊन हा विषय आज याच्यासाठी घेतला की ही सगळी प्रक्रिया RFO to CCFनी गुन्हा प्रकरणामध्ये इंडियन फॉरेस्ट ॲक्टच्या असेल तर ही सगळी इन्क्वायरीची प्रक्रिया आहे. जबाब नोंदवणे, जागेवर जाऊन पंचनामा करणे, मटेरियल रिकवर करणे, एव्हिडन्स ॲक्टच्या सेक्शन 27 प्रमाणे जो पुरावा आहे तो पंचनामा करणे, या सगळ्या गोष्टी होत राहतील, त्या तर करायलाच पाहिजे. परंतु ते सगळं झाल्यानंतर प्रकरण न्यायालयात दाखल करण्या अगोदर जो चौकशीचा भाग आहे, लक्षात घ्या, इन्व्हेस्टिगेशन संपलं आणि त्याच्यानंतर चौकशी सुरू होते. या चौकशीतलं काही काम कोर्टाने इथे आमच्या रेंज फॉरेस्ट ऑफिसरपासून वरिष्ठावर सोपवलेलं आहे कायद्याने. किती मोठी जबाबदारी सोपवलेली आहे आणि म्हणून आम्हाला पॉवर टू सिव्हिल कोर्ट म्हणलं आहे. परंतु दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रामध्ये किंबहुना सगळ्या भारतामध्ये अजूनही आमचे हे जे अधिकारी आहेत, ज्यांना कोर्टाच्या सक्षम अधिकार दिलेले आहेत, त्यांना सिव्हिल कोर्ट म्हणलेलं आहे. त्यांनी नोंदवलेल्या पुराव्याला स्वीकारार्हता दिलेली आहे. ही माणसं आपलं जे काम आहे, जे आत्ता जे 5-6 पॉईंट मी सांगितले, आणखी यात 2-4 पॉईंट वाढू शकतात, मी ही खुलासासाठी माझ्या आकलनाप्रमाणे तुमच्यासमोर दिली आहेत. या सगळ्याचं व्यवस्थित छाननी करणे ही जबाबदारी या ठिकाणी इन्क्वायरीमध्ये रेंज ऑफिसर टू CCFची आहे. आणि तशाच पद्धतीनं ही जबाबदारी ACF टू APCC वाईल्डलाईफमध्ये आहे, जरी तिथे इन्क्वायरी शब्द नसला तरी. त्याचं कारण असं की इन्व्हेस्टिगेशन संपल्यानंतर त्यांच्या पुराव्याला देखील तिथे स्वीकारार्हता आहे. 50(8) मध्ये जी पुरावा नोंदवला जातो, 50(8) मध्ये, त्याच्यानंतर 50(9) मध्ये त्या पुराव्याला मॅजिस्ट्रेट पुढे स्वीकारार्हता आहे. जेव्हा सगळ्या गोष्टीची स्वीकारार्हता कोर्टापुढे आहे, याचा अर्थ कोर्ट एक प्रकारे अतिशय महत्त्वाची जबाबदारी तुमच्याकडे सोपवतो आहे आणि तुम्ही ती जबाबदारी त्या तरतुदीवर हुकूम पार पाडली तर कोर्टाचं काम सोपं होणार आहे, कोर्टाला पुढचं काम करणं सोपं जाणार आहे. ही अत्यंत मोठी जबाबदारी आहे. याची जाणीवच आमच्या सक्षम अधिकाऱ्यांना, ज्यांना पॉवर ऑफ सिव्हिल कोर्ट दिलेले आहेत, सेक्शन 72(1)(b) प्रमाणे आणि D प्रमाणे ते वापरतात, D फॉर डॉक्टर प्रमाणे त्याचा ते वापर करतात. त्या दोन्ही गोष्टी त्यांनी करताना हे जे मुद्दे मी आता इथे आणलेले आहेत, या मुद्द्यावर त्यांनी स्पर्श केला पाहिजे. दुर्दैवाने तसं होत नाही. आणि जसा गठ्ठा आमच्या कनिष्ठ कर्मचाऱ्याकडून गार्ड फॉरेस्टरनी करून दिलेला असेल त्याच्यावर औपचारिक फॉरवर्ड होऊन जातं किंवा काहीतरी करून पुढे ढकलला जातो आणि मग या सगळ्या निकषाची, सगळ्या छाननी व्यवस्थित न झाल्यामुळे मग कोर्टामध्ये आम्ही अपयशी ठरतो आणि त्यावेळेला आम्ही मग कोर्टाला बदनाम करायचा प्रयत्न करतो, कोर्टाला दोषी ठरवतो, वकिलाला सरकारी दोषी ठरवतो, आणखी अन्य गोष्टीला दोषी ठरवतो. परंतु आम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करून सुधारायला तयार होत नाही. कृपया लक्षात घ्या. ओके, आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे मुद्दे आम्ही पाहायचे आहेत आणि हा मुद्दा त्याच्यामध्ये आलेला आहे. 72(1)(d) शब्दरचनाच तशी आहे. ही विल होल्ड द इन्क्वायरी अँड ड्युरिंग द इन्क्वायरी
ही विल रिसीव्ह अँड रेकॉर्ड द एव्हिडन्स. सो तो कागदपत्राची चौकशी करेल, तो छाननी करेल, सगळे निकष बरोबर पाळले की नाही हे पाहिल आणि त्याच्याशिवाय पुराव्याची नोंद घेईल. ते आरोपीच्या समोर पुरावे नोंदवेल आणि आरोपीच्या समोर जर पुरावे नोंदवले आणि तेही शब्दावर नोंदवायचा अधिकार त्याला आहे तर मग त्याला न्यायालय स्वीकारार्ह आहे. म्हणजे न्यायालयाने एक प्रकारे एक मोठी जोखमीची जबाबदारी तुमच्यावर दिली आहे. त्यामुळे तुम्ही जर ह्या सगळ्या तरतुदीला पालन केलं काटेकोरप्रमाणे तर न्यायालयामध्ये शिक्षा होण्याचं प्रमाण वाढेल. न्यायालयाची जबाबदारी थोडीशी हलकी होईल. त्यांचं काम पुढचं जे न्यायनिर्वहनाचं काम आहे, न्यायदानाचं काम आहे ते सोपं होईल. आता पुढे बघा. इफ फॉरेस्ट ऑफिसर फेल्स, हे जे आत्ता मी जे इन्क्वायरीचे मुद्दे सांगितले, चौकशीचे मुद्दे, ते मुद्दे जर वनाधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक केले नाही तर कोर्ट डोळे झाकून स्वीकारणार नाही. कोर्ट विल ऑल्सो व्हेरीफाय द सेम पॉईंट्स. कोर्ट देखील या सगळ्या निकषांचा, सगळ्या मुद्द्यांचा काळजीपूर्वक शहानिशा आणि पडताळणी करेल. याच्याशिवाय कोर्टाला जे नेहमीचे कायदेशीर मुद्दे वाटतात, लीगल पॉईंट्स वाटतात, त्याही लीगल पॉईंटवर कोर्ट अभ्यास करेल आणि त्याच्यानंतर मग हे प्रकरण फिर्याद ही पुढे खटला चालवून करायला घ्यायची का नाही हे कोर्ट स्वीकारेल. कृपया लक्षात घ्या, थोडी संकल्पना नवी आहे. प्रश्न खूप गहन होता, पहिल्यांदाच विचारला गेला, परंतु मला असं वाटलं की या प्रश्नावर थोडा प्रकाश टाकावा म्हणून मी या मुद्द्यावर या ठिकाणी वेळ देऊन मुद्दाम सांगतो आहे. याच्यावर यावेळेलाही प्रश्न वेळेत जर बसलं तर आपण प्रश्न घेणार आहोत, परंतु जर नाही आले प्रश्न आता तर यथावकाश दिले तरी कदाचित आणखी एक वेबिनार आपल्याला याच्या प्रश्न उत्तरावर घ्यावं लागेल. कृपया लक्षात घ्या. सो लक्षात घ्या की तुमचे सगळे बिंदू तुम्ही जरी तपासले तरी देखील कोर्ट पुढे गेल्यावर कोर्टाला देखील ते तपासावं लागतं. तुमच्यापैकी जे जे लोक आतापर्यंत कोर्टामध्ये गेलेले आहेत, ज्यांना कोर्टाचा चांगला अनुभव आहे, ज्यांनी कोर्टापुढे साक्षी दिल्यात, उलट तपासणी झाली आहे, ज्यांचे उत्तम कागदपत्र असल्यामुळे पुढे आरोपीला शिक्षा झालेल्या आहेत, ज्यांनी चांगल्या पद्धतीच्या फिर्यादी लिहिलेल्या आहेत, त्यांचे चांगले केलेले पंचनामे कोर्टात सिद्ध झालेले आहेत, त्या लोकांना हे कळेल की कोर्ट गेल्या गेला तुमचा गठ्ठा घेतला म्हणजे तुम्ही जी फिर्याद दिली आणि त्याला लावलेले कागदपत्र घेतले की त्याच्या आधारे डोळे झाकून लागली दुसऱ्या दिवशी खटला चालू करत नाही कोर्ट. त्याच्या अगोदर एक कोर्ट जे आहे ते तुम्ही दिलेले सगळे जे पेपर्स आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, हे पूर्ण डॉक्युमेंटची छाननी करते. जरा सायलेन्स कोणीतरी अनम्यूट केलं, सायलेंट व्हा. हां, पूर्ण डॉक्युमेंटची छाननी करतं. अगदी मी जे आत्ता बिंदू सांगितले, लिमिटेशन ॲक्टमध्ये टिकला आहे का नाही, सक्षम अधिकाऱ्यांनी केला आहे का नाही, POR बरोबर झाला आहे का नाही, आरोपीचे सेक्शन बरोबर लागलेत की नाही, फिर्यादीमध्ये सगळे मुद्दे आलेत की नाही, याच्यातून अंतिमतः गुन्हा दिसतोय की नाही, सगळे कायदेशीर मुद्दे आणि टेक्निकल मुद्दे, तांत्रिक मुद्दे याची छाननी कोर्ट केल्याशिवाय पुढची खटल्याची प्रोसेस सुरूच होत नाही. सो इन्क्वायरी हा न्यायालयाचा मूलभूत अधिकार आहे आणि इन्क्वायरीचा टप्पा पार पडल्याशिवाय न्यायालय हे प्रत्यक्ष खटल्याला सुरुवातच करत नाही, लक्षात घ्या. आणि हेच इन्क्वायरीचं काम न्यायालयाचं थोडं हलकं व्हावं म्हणून तुमच्याकडे रेंज ऑफिसरपासून CCF पर्यंत 72(1)D खाली दिलेलं आहे. कृपया लक्षात ठेवा. कुणाचा तरी आवाज येतो आहे, प्लीज सायलेंट. समबडी इज टॉकिंग अगेन अँड अगेन. हु इज दॅट मॅन? एका मुलीचा, महिलेचा आवाज येतो. कोण येते? जरा भान ठेवा ना. ओके, आता जरा पुढे येतो. याच्यासाठी पुन्हा आता आपण एका सायटेशनकडे जाऊ. तुम्ही म्हणताय सर, मग आता सर याचा पुरावा काय? तुम्ही आत्तापर्यंत विधान केलं, ठीक आहे, तुम्ही सांगितलं, खुलासा केला. आता याच्यासाठी पुन्हा मी पुढच्या एक विधान सायटेशन तुमच्या पुढे दिलेलं आहे. हे सायटेशन आहे हायकोर्ट ऑफ छत्तीसगड बिलासपूर यांची क्रिमिनल ॲप्लिकेशन आहे 571/2014 आणि फॉरेस्ट रेंज ऑफिसर राजनांदगाव. कोण बोलतंय? हु इज दॅट? कंटिन्युअस एका महिलेचा ऑफिस वारंवार आवाज येतोय. प्लीज म्यूट युअर सेल्फ. आम्हाला डिस्टर्ब होतं ना इथे. मॅडम कोण आहात ते बघा ना, प्लीज टेक केअर. हां, तर रेंज फॉरेस्ट ऑफिसर राजनांदगाव डिस्ट्रिक्टचे आहेत, यांच्या विरुद्ध ईशान यादव आणि इतर काही यांचे हे प्रकरण आहे. बघा हे प्रकरण काय तुमच्यासमोर मी पहिल्यांदा आणतो. एक गुन्हा घडला फॉरेस्टमध्ये आणि तो POR त्यांनी 16/2009 नोंद केला. गुन्हा नोंदवताना PORमध्ये कोणते सेक्शन लिहिले बघा. 26(1)F, 26(1)F. 26(1)F कशात असतो? 26 हा रिझर्व्ह फॉरेस्टचं सेक्शन आहे आणि 1मध्ये सबसेक्शन 1मध्ये त्याच्यामधलं प्रोहिबिशन म्हणजे त्यात मनाई काय काय केली आहे त्यात आहे. आणि F तुम्हाला माहिती आहे, F म्हणजे अवैध वृक्षतोड. मूलतः हा गुन्हा जो झाला, जो रिझर्व्ह फॉरेस्टमधला झाला, मध्य प्रदेशमधला, 26(1)F मध्ये संबंधित रेंज ऑफिसरनी गुन्हा नोंदवला.
त्याच्यानंतर अगेन दी रिस्पॉन्डंट म्हणजे आरोपी, म्हणजे इथे रिस्पॉन्डंट आहेत कारण ते हायकोर्टात मॅटर केलं आहे. अँड ऑल्सो सायमल्टेनियसली इन्व्हेस्टिगेटेड द मॅटर अंडर सेक्शन 3 ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ डॅमेज ऑफ पब्लिक प्रॉपर्टी ॲक्ट. बघा हे जरा महत्त्वाचं आहे, मी तुम्हाला सांगतोय. याशिवाय त्या रेंज ऑफिसरनी काय केलं की प्रिव्हेन्शन ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ॲक्ट, लोकांची सार्वजनिक जी प्रॉपर्टी आहे पब्लिक प्रॉपर्टी, या सार्वजनिक प्रॉपर्टी ॲक्टला जे डॅमेज घडतं त्याच्या कलम 3 खाली देखील हा गुन्हा नोंदवला 1984च्या कायद्याखाली, आणि त्याच्याही खाली गुन्हा नोंदवला आणि कोर्टाला सांगितलं की साहेब याच्यामध्ये मला चार्जशीट दाखल करायची परवानगी द्या. कशाखाली? प्रिव्हेन्शन ऑफ डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ॲक्ट 1984 सेक्शन 3 खाली मला चार्जशीट दाखल करायची परवानगी द्या. बघा लक्षात घ्या. आता पुढे काय झालं? लर्नेड ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास त्यांच्या पुढे त्यांनी मागितली 26(1)(f). ओके, 26(1)(f)चं प्रकरण तू फिर्याद दाखल कर, आम्ही विचारात घेऊ. परंतु हे पब्लिक प्रॉपर्टी डॅमेज ॲक्टचं कलम 3 लावून तू म्हणतोय की मला चार्जशीट दाखल करायची आहे. कोर्टाने खटला नाही चालू केला. ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट आय एम टेलिंग. कोर्टाने खटला चालू केला नाही. कोर्टाने काय केलं? लर्नेड ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास बाय ऑर्डर डेटेड 19 फेब्रुवारी 2014 डिसमिस्ड द ॲप्लिकेशन होल्डिंग द ऑफेन्स अंडर सेक्शन 3 ऑफ 1984 कायदा. पब्लिक प्रॉपर्टी डॅमेज ॲक्ट खाली त्यांनी जी मागणी केली होती की साहेब मला याच्यामध्ये चार्जशीट दाखल करायचं आहे, त्या अर्जाला डिसमिस केलं कोर्टाने. अँड इट हॅज टू बी इन्व्हेस्टिगेटेड बाय द पोलीस ऑफिसर. कोर्ट काय म्हणलं की तो डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ॲक्ट जो आहे याचा तपासाचा अधिकार तुम्हाला नाही, आणि याचं तपासाचं काम हे पोलीस ऑफिसरनं केलं पाहिजे अंडर द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर. ॲज सच परमिशन कॅनॉट बी ग्रँटेड टू फाईल द चार्जशीट ऑफेन्स पनिशेबल अंडर सेक्शन 3. आता हे सांगितलं, याच्यात तुम्हाला काय काय समजायचं बघा. पहिली गोष्ट, गुन्हा घडला वृक्षतोडीचा रिझर्व्ह फॉरेस्टमधला 26(1)(f) खालचा गुन्हा नोंदला. 26(1)(f)चा गुन्हा नोंदल्यानंतर आमच्या रेंजर साहेबांनी सगळं प्रकरण तयार केलं, कोर्टापुढे नेलं. कोर्टाला ते प्रकरण स्वीकारण्यामध्ये, ती फिर्याद स्वीकारण्यामध्ये काही अडचण नाही. परंतु आमचे रेंजर साहेब ते जे असतील तिथले राजनांदगाव मध्य प्रदेशमधले, छत्तीसगडचे, त्यांनी असा विचार केला की याच्यात गंभीर शिक्षा आहे. डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ॲक्टमध्ये त्याच्यामध्ये खूप जास्त शिक्षा आहे. 5 वर्ष कारावास आहे, 7 वर्ष आहे, मला आता एक्झॅक्ट माहीत नाही, उदाहरणार्थ 5 वर्ष आहे, माझ्या ऐकण्याप्रमाणे 5 वर्षापर्यंत आहे, हरकत नाही. तर एवढा आहे, तेव्हा आपण चांगला स्ट्रॉंग कायदा आहे, या स्ट्रॉंग कायद्याखाली आपण ही खटला दाखल करू. म्हणून त्यांनी डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ॲक्ट खाली चार्जशीट फाईल करण्याचा अर्ज कोर्टाला केला, आणि कोर्टाने सांगितलं तुम्ही चार्जशीट फाईल करू शकत नाही. डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ॲक्ट यामध्ये तुम्हाला तपासाचा अधिकार नाही. पोलीस डिपार्टमेंट कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजरप्रमाणे तपास करील आणि त्याच्यामध्ये चार्जशीट दाखल करील. तुमचा अर्ज फेटाळण्यात येत आहे. आता आमच्या रेंजर साहेबाला वाटलं हे कसं काय झालं, म्हणून रेंजर साहेब त्यांच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून हायकोर्टात गेले. हायकोर्टाने देखील मॅजिस्ट्रेटचा ऑर्डर कन्फर्म केला किंवा तोच अबाधित ठेवला किंवा तो योग्य असल्याचं सांगितलं. आता तुम्हाला पुढचा प्रश्न आहे. इथे ही जी घटना कळल्यानंतर तुमच्या पुढे माझा एकच प्रश्न आहे की मित्रांनो लक्षात घ्या की मॅजिस्ट्रेटनी डोळे झाकून खटला चालू केला का? राजनांदगावच्या प्रकरणात नाही. तो खटला चालू करण्या अगोदर तो रेंज ऑफिसर काय मागणी करतो आहे याचा फैसला त्यांनी केला. त्यांनी सांगितलं ओके इंडियन फॉरेस्ट ॲक्ट मॅटर 26(1)(f), ओके फिर्याद दाखल करा, मी सगळी स्क्रुटनी करेल आणि नंतर म्हणजे त्याची इन्क्वायरी करेल, इन्क्वायरी झाली की खटला चालू करेल, मला अडचण नाही. परंतु तुम्ही वेगळीच मागणी केली, साहेब चार्जशीट दाखल करायची आहे, पब्लिक प्रॉपर्टी डॅमेज ॲक्ट खाली करायची 1984चा. त्यांनी सांगितलं तुम्हाला अधिकार नाही. म्हणजे याचा अर्थ खटल्याच्या अगोदर तुम्ही दिलेले कागदपत्राची छाननी कोणी केली? ती मॅजिस्ट्रेटनी केली, आणि यालाच मित्रांनो इन्क्वायरी म्हणतात. इन्क्वायरी ही खटल्या अगोदर मॅजिस्ट्रेटनी सर्व कायदेशीर बाबीची शहानिशा करण्यासाठी केलेली प्रक्रिया आहे, यालाच म्हणतात इन्क्वायरी. आणि आमच्याही 72(1)(d) मध्ये जे आमच्या रेंजरपासून वरिष्ठांना दिलेलं आहे त्यांनी देखील आमच्या गार्ड फॉरेस्टरनी जागेवर कागदपत्र करण्यापासून जे त्यांच्यापर्यंत आलेली कागदपत्र आहेत ही सगळी नियमाबर हुकूम, कायद्याबर हुकूम, कलमाबर हुकूम आहेत का नाही याची छाननी करायची आहे. त्यांच्या स्तरावरच्या सेक्शनची पूर्तता कंप्लीट करायची आहे, आणि त्याच्यानंतर व्यवस्थित प्रकरण झालं का नाही सगळ्या गोष्टीचा निकषावर तपासून कोर्टापुढे द्यायचे आहेत. म्हणजे कोर्टाला एक प्रकारे सहाय्यभूत करणारी जबाबदारी आमच्याकडे 72(1)(d) मध्ये इन्क्वायरीची दिलेली आहे. हे आमच्या लक्षातच येत नाही, आणि इथे तोच मुद्दा या प्रकरणात स्पष्ट झालेला आहे की ह्या सगळ्या गोष्टी जिथे तुम्ही सक्षम आहात ते पूर्ण करा, जिथे तुम्ही सक्षम नाही तो मुद्दा आम्ही तुम्हाला करू देणार नाही, हे कोर्टाने सांगितलं पब्लिक प्रॉपर्टी डॅमेज ॲक्टमध्ये.
इथे मला या प्रसंगी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की अलीकडे महाराष्ट्रामध्ये कायद्यामध्ये मार्गदर्शन करणाऱ्या लोकांपैकी काही लोक अशा पद्धतीनं जास्त शिक्षा आहे म्हणून इंडियन पिनल कोड खाली गुन्हा नोंदवा, जास्त शिक्षा आहे म्हणून पब्लिक प्रॉपर्टी डॅमेज ॲक्ट खाली शिक्षा नोंदवा, गुन्हा नोंदवा आणि कोर्टामध्ये टाका, तुम्हीच त्याचा तपास करा, अशा पद्धतीचं आपल्याला माहिती किंवा सूचना किंवा मार्गदर्शन करतात. आता तुमच्यासमोर ही कोर्ट केस आहे, ज्या केसमध्ये न्यायालयाने हायकोर्टनी स्पष्ट केलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तपासाचा अधिकार नाही ते काम तुम्ही करायचंच नाही आहे. ज्याच्यात तुम्हाला तपासाचा अधिकार आहे तेच तुम्ही काम करायचं आहे. तुम्हाला तपासाचा अधिकार इंडियन फॉरेस्ट ॲक्ट खाली आहे, तुम्हाला तपासाचा अधिकार वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट खाली आहे, परंतु तुम्हाला इंडियन पिनल कोड खाली तपासाचा अधिकार नाही. आणि जर तपासाचा अधिकार नसेल तर सेक्शन तुम्ही टाकण्यात मतलब नाही. तुम्हाला त्याच्यासाठी पोलीसमध्ये जाऊन FIR नोंदवायला पाहिजे आणि पुढील तपासाची प्रक्रिया, इन्व्हेस्टिगेशनची प्रक्रिया ही पोलिसांनी पार पाडून त्यांच्या माध्यमातून तो खटला दाखल झाला पाहिजे. परंतु अलीकडे महाराष्ट्रामध्ये अतिउत्साहात काही माणसं असं मार्गदर्शन करतात आणि आमचेही काही रेंज ऑफिसर जास्त शिक्षा आहे, खूप जास्त शिक्षा आहे, जास्त शिक्षा व्हावी म्हणून अशा पद्धतीनं ज्याच्यामध्ये आम्हाला तपासाचे अधिकार नाहीत, ज्याच्यामध्ये आम्हाला चार्जशीट दाखल करायचे अधिकार नाहीत, त्याच्यासाठी एक स्वतंत्र तपास सक्षम यंत्रणा पोलीसची आहे, त्याच्याकडे न जातात स्वतःच ती कलमं टाकतात आणि त्याची दखल घ्यावी म्हणून मॅजिस्ट्रेटकडे अपेक्षा करतात. त्यांना हा धडा आहे, त्यांना हा इशारा आहे की मित्रांनो, कायद्यामध्ये दिलेले जे अधिकार आहेत त्याचा वापर करा आणि जिथे तपास यंत्रणा दुसरी असेल तिथे तुम्ही हात घालण्यापेक्षा त्या तपास यंत्रणेकडे जा, हेही मला इथे स्पष्ट करायचं आहे. आणि त्याचबरोबर इन्क्वायरीमध्ये कोर्टाने या ठिकाणी राजनांदगाव केसमध्ये, छत्तीसगड केसमध्ये काय पाहिलं तुमच्या लक्षात आलं? त्यांनी इथे स्पष्ट करून टाकलं की आम्ही हे इन्क्वायरीमध्ये पाहिलं आणि आमच्या लक्षात आलं की तुम्ही यासाठी सक्षम नाही, तुमचा आम्ही दावा फेटाळला, तुमचा म्हणजे अर्ज फेटाळला की यू कॅनॉट फाईल अ चार्जशीट अंडर डॅमेज टू पब्लिक प्रॉपर्टी ॲक्ट. लक्षात घ्या. सो याचा इन्फरन्स काय निघतो? इन्फरन्स, इन्क्वायरी इज प्रायमरीली एम्ड ॲट डिटरमाइनिंग द ट्रूथ ऑफ द रिपोर्टेड क्राईम ऑर फॉल्स ऑर फॅक्ट्स इफ एनी. सो थोडक्यामध्ये इन्क्वायरी म्हणजे मूलतः प्राथमिक स्तरावर या ठिकाणी गुन्हा घडला आहे की नाही याच्याबद्दल तर तथ्य जाणून घेण्याची केलेली प्रक्रिया आहे. गुन्हा घडला आहे का नाही याच्याबद्दल तर तथ्य जाणून घेण्याची केलेली प्रक्रिया आहे की नाही, हेच इन्क्वायरीचा अर्थ आहे. आणि म्हणून गुन्हा घडला आहे का नाही याचे सगळे डॉक्युमेंट आल्यानंतर त्यात तथ्य किती आहे, योग्य पद्धतीनं कोर्टासमोर जाईल का नाही, हा इन्क्वायरीचा भाग आहे. हा आम्हाला 72(1)D मध्ये आमच्या रेंज ऑफिसरकडून अपेक्षित आहे. रेंज ऑफिसर टू CCF यांच्याकडून अपेक्षित आहे. आणि ऑफकोर्स पुरावा नोंदवणे आणि तो शपथेवर नोंदवणे हा देखील त्याचा भाग आहे. हा मुद्दा तर क्लिअर झाला. आता याच्यामुळे बघा की आमच्या रेंज ऑफिसरवर आमच्या न्यायव्यवस्थेने, ज्याला आपण ज्युरिस्प्रुडन्स म्हणतो, न्यायशास्त्र म्हणतो, या न्यायशास्त्राने किती विश्वास ठेवला आहे याच्यासाठीचे 3 सायटेशन घेतो. पांडेसाहेब अजून 2 ते 3 मिनिट जास्तीत जास्त. E.C. रिचर्ड वर्सेस फॉरेस्ट रेंज ऑफिसर हे एक केस आहे, खूप जुनी प्रसिद्ध केस आहे. आपल्याकडे या केसचा संदर्भ वारंवार दिला जातो. ऑल इंडिया रिपोर्टर 1958. मटिला पटेल वर्सेस स्टेट ऑफ ओरिसा 1997 आहे. फॉरेस्ट रेंज ऑफिसर वर्सेस अबू बाकर ही केससुद्धा आपल्या पुढे आलेली 1989ची आहे. इथे काय झालं बघा, कन्फेशन बिफोर द फॉरेस्ट ऑफिसर इज ॲडमिसिबल इन सबसिक्वेंट ट्रायल. कबुली जबाब, फॉरेस्ट ऑफिसर पुढे दिलेला कबुली जबाब हा पुढील खटल्यामध्ये ॲडमिसिबल आहे, स्वीकारार्ह आहे, असे हे 3 सायटेशन्स आहे. The admissibility of confession made to a forest officer is not open to doubt since the embargo contained in section 25 of the Evidence Act is not applicable to it. Forest officer, though they are invested with some of the police powers, are not police officers. इथे लक्षात घ्या की आमच्या वनाधिकाऱ्याला पोलीस ऑफिसर म्हणलेलं नाही, त्यामुळे त्याच्यापुढे दिलेला कबुली जबाब हा न्यायालयामध्ये स्वीकारार्ह आहे. विचार करा, आमच्या पुढच्या कबुली जबाबाला स्वीकारार्हता, आम्ही दिलेला पुरावा नोंदवतो त्याला न्यायालयात स्वीकारार्हता, आम्हाला शपथेवर पुरावा अधिकार नोंदवायचा अधिकार, आम्हाला आलेल्या सगळ्या पेपर्सची इन्क्वायरी करून योग्य पद्धतीने कोर्टासमोर द्यायचा अधिकार. म्हणजे इन्क्वायरीची जबाबदारी सर्वसाधारण जे न्यायालय करतं त्यातली जबाबदारी आम्हाला दिलेली आहे. ही आमच्या एकंदर कायद्याच्या योजनेमधला हा महत्त्वाचा फरक आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून इथे बेडन पॉवेलनी फॉरेस्ट ज्युरिस्प्रुडन्समध्ये असं म्हटलं आहे की वनगुन्हे जे घडत असतात, हे वनगुन्हे घडले तर मूलतः हे इंडियन पिनल कोडकडे अवश्य चालवले जाऊ शकतात. प्रत्येक वनगुन्हा हा इंडियन पिनल कोड खाली जाऊ शकतो, IPC खाली जाऊ शकतो, परंतु तसं केलं जात नाही.
कारण त्याचं असं आहे, हे त्यांनी बेडन पॉवलनी म्हटलं आहे, विख्यात माणूस आहे, त्यांनी फॉरेस्ट ज्युरिस्प्रुडन्स नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, ज्यांना कायद्याचा अभ्यास करायचा त्यांनी अवश्य वाचावं. त्यांनी असं म्हटलेलं आहे की तिथे सिरियस शिक्षा आहे, IPC खाली शिक्षा खूप जास्त आहे, परंतु मूलतः वनाकडे बघा आणि वनाचं आणि स्थानिक ग्रामस्थांचं नातं समजून घ्या, त्यांचे परस्पर संबंध समजून घ्या. इट इज हेविली बर्डन विथ द राईट्स अँड प्रिव्हिलेजेस. त्यांना तिथे अनेक अधिकार आहेत. वनामध्ये आमच्या स्थानिक वनवासींना, वनालगत राहणाऱ्यांना बरेचसे अधिकार आहेत. त्याच्याशिवाय त्यांना सवलती आहेत, प्रिव्हिलेजेस आहेत, सोयी सवलती आहेत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला दरवेळेला इंडियन पिनल कोड खाली नेणं आणि जास्तीत जास्त शिक्षा घेणं हा उद्देश नसावा, तर इंडियन फॉरेस्ट ॲक्ट ज्याच्यामध्ये तुलनेने कमी शिक्षा आहे याखाली त्यांना जास्त शिक्षा म्हणजे हे खटले चालावेत आणि जिथे आवश्यक आहे तिथे शिक्षा व्हावी, परंतु प्रत्येक गोष्टीला त्यांना खूप गंभीर शिक्षा होऊ नये हा त्याचा उद्देश आहे. परंतु पुढे बेडन पॉवलनी त्या पुस्तकात असंही म्हटलेलं आहे की पण ज्या ठिकाणी आरोपीचा हेतू जंगलाचा मोठा विनाश घडवून आणण्याचा आहे, त्याच्या मागे त्याचा अतिशय वाईट हेतू आहे, हे जर सगळं असेल आणि हे प्रकरण खूप गंभीर असेल तर मग त्या ठिकाणी गंभीर प्रकरणाबद्दल तुम्हाला पोलीसकडे जायचं का नाही याचा योग्य निर्णय तुम्ही घ्या आणि IPC खाली जरूर द्या, अशा पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून आमच्या फॉरेस्ट ॲक्टमध्ये, आमच्या कायद्यामध्ये इंडियन पिनल ॲक्टपेक्षा खूप मोठ्या सोयी सवलती किंबहुना काही अधिकार आम्हाला दिलेले आहेत. पहिली गोष्ट, आमचा इंडियन फॉरेस्ट ॲक्ट सेक्शन 67 प्रमाणे समरी ट्रायलने चालतो. आमच्या ॲडमिसिबिलिटी ऑफ एव्हिडन्स आहे, आमच्या म्हणजे सक्षम अधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या पुराव्याला स्वीकारार्हता आहे, ती 72 सांगितलेलं आहे. प्रिझम्पशन फॉरेस्ट प्रोड्यूस बिलॉंग टू गव्हर्नमेंट, प्रिझम्पशन आहे की जर आपण वन उपज काही जप्त केला असेल तर हा वनोपज शासनाचा समजण्यात येईल जोपर्यंत तो व्यक्ती किंवा आरोपी त्याच्याबद्दल कायदेशीर त्याच्याजवळचा पुरावा दाखवू शकत नाही, तोपर्यंत हा माल कायदेशीर वन विभागाचा किंवा सरकारचा समजला जाईल, ही तरतूद त्याच्यात आहे. छोटा गुन्हा घडला तर आम्हाला कंपाऊंडिंगचे देखील अधिकार आहेत. आणि त्याच्याशिवाय आता नव्याने कॉन्फिस्केशनचे अधिकार 1985 आलेले आहेत. म्हणजे जे अन्यथा पोलिसला नाहीत हे अधिकार आम्हाला दिलेले आहेत. हे यातले बरेच अधिकार हे न्यायालयीन अधिकार आहेत आणि काही अधिकार हे अर्धन्यायिक म्हणजे क्वाशी ज्युडिशियल अधिकार आहेत. सो लक्षात घ्या, इन्क्वायरी हा शब्द हा इन्व्हेस्टिगेशन संपल्यानंतर सुरू होतो आणि प्रामुख्याने तो न्यायालयाकडे असतो. परंतु अपवादात्मक परिस्थितीमध्ये वनविभागामध्ये इन्क्वायरीचे अधिकार वरिष्ठ स्तरावर दिलेले आहेत. त्यांनी ते अधिकार कायदा जाणून इन्व्हेस्टिगेशन आणि इन्क्वायरीतला फरक जाणून पूर्ण करायचे आहेत. परंतु हा गैरसमज डोक्यातून काढून टाका की आम्ही इन्व्हेस्टिगेशन करणारच नाही फॉरेस्ट ॲक्टमध्ये, फक्त इन्क्वायरी करेल रेंजर आणि खटला चालेल आणि कोर्ट शिक्षा देईल, या भ्रमाच्या बाहेर राहा. अत्यंत कठीण विषय होता. मीही माझ्या आकलनाप्रमाणे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मीही असा दावा करत नाही की मी यात सर्वज्ञ आहे किंवा मला हे अंतिम शब्द आहे. कायदा असा आहे, विशाल आहे, त्याच्यामध्ये अनेक सुधारणेला वाव असतो. याच्याही पेक्षा चांगलं आकलन आणखी कोणी केलं तर त्याचंही स्वागत असणार आहे. याच्यावर किंवा अन्य कुठल्या विषयावर प्रश्न असतील तर ते आपण चॅट बॉक्समध्ये टाका. 12 वाजून गेलेत, थोडासा वेळ मी जास्त घेतला, माफ करा. थोडा विस्ताराने होता पण विषय जरा किचकट असल्याने समजून सांगितला. पुन्हा एकदा आपण शांतपणे ऐकून घेतलेलं आहे. व्यवस्थित नोंद करा. प्रश्नासाठी सगळ्यांना आवाहन करतो आणि आमचे संयोजक श्रीयुत पांडेसाहेब, धर्माधिकारी साहेब, उपस्थित सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देऊन माझे शब्द मी संपवतो. थँक्यू, धन्यवाद. बर रासकर, हा प्रश्न आपण योग्य वेळी घेऊ. अर्नेश कुमार जजमेंटमुळे 7 वर्षाचा आलाय. आज फक्त म्हणजे मला विषयाचा म्हणजे या प्रश्नाचं आवाज येतोय. हो, आवाज फार येतोय कुणाच्या तरी घरून. रासकर, तुझ्याकडूनच येतोय आवाज घरून. हां, तर लक्षात घ्या मित्रांनो, आज हा प्रश्नाला मी उत्तर देत नाही. आज फक्त इन्क्वायरी आणि इन्व्हेस्टिगेशनवर बोलू द्या. ज्या वेळेला अटक करण्याचा मुद्दा येईल त्यावेळेला 7 वर्षापेक्षा कमी याचं जस्टिफिकेशन, त्याचं सायटेशन मी त्यावेळेला देईन. कृपया आज मी हा प्रश्न घेत नाही. प्रश्नाची नोंद मी करतो. तो मागच्या वेळेला आलेला आहे की ज्या ठिकाणी पंच हजर नसतात त्यावेळेला केवळ वन अधिकारीच तिथे आहे. त्यावेळेला जो डॉक्युमेंट तयार करायचा हा स्पेशल रिपोर्ट आहे. आणि मी पुढच्या कुठल्या तरी वेबिनारमध्ये पंचनामा आणि स्पेशल रिपोर्ट याच्याबद्दल पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन दाखवून तुमच्यासमोर खुलासा करतो. त्यावेळेला तो प्रश्न मी घेईन.
हाऊ टू प्रिपेअर अ स्पेशल रिपोर्ट. धन्यवाद.